कोणकोणते? अरे कारट्यानो, इम्युनिटी डिटेल मध्ये बघितली का आपण? नाही, कोणती बघितली? ऍक्टिव्ह इम्युनिटी, राईट ना? और बेसिकली मेनली मेन्शन करायचं म्हणजे तर अक्वार्ड इम्युनिटी, राईट? बेसिक लेवलला बघा, जी आपली हे असणार आहे, काय म्हणतात त्याला, इम्युनिटीच्या अंडर मेनली दोन टाईप असणार आहेत. पहिला इनंट, दुसरा अक्वायर्ड. आता अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये आपण ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह बघितली. ऍक्टिव्हचे दोन टाईप बघितले, पहिला आणि दुसरा आर्टिफिशियल. सांगा, नॅचरलचं एक्झाम्पल आपण काय बघितलं? कोणतं इन्फेक्शन असेल? मेजल्स. मेजल्सनं जर इन्फेक्शन जर झालं तर बॉडीमध्ये कशा अँटीबॉडी बनतात, नॅचरल आर्टिफिशियल? सेकंड थिंग आपण बघितली कोणाबद्दल, की येस, आर्टिफिशियल मध्ये काय एक्झाम्पल घेतलं होतं? पोलिओ वॅक्सिन. आता पोलिओ वॅक्सिनचं इन्फेक्शन और इन्व्हेंशन ऑफ व्हायरस जो असणार तो नॅचरली होतोय का आर्टिफिशियल होतोय? दॅट ना, आर्टिफिशियल होणार आहे. सो बॉडीमध्ये जो व्हायरस असणार तो आर्टिफिशियल आला ना, वॅक्सिनच्या मदतीने आला होता. बट त्यानंतर मला म्हणायचंय की स्पेसिफिकली ज्या अँटीबॉडी बनल्या होत्यात बॉडीमध्ये, त्या नॅचरली बनल्यात का आर्टिफिशियली बनल्यात? नॅचरली बनल्यात, राईट ना? बॉडीने स्वतः बनवलेले आहेत. सो स्वतः बनवलेल्या बॉडीमध्ये बनवलेल्या अँटीबॉडीज शॉर्ट टर्म साठी असतात का लॉंग टर्म साठी असतात? लॉंग टर्म साठी असणार आहेत, राईट? सो पॉईंट आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस केलेला. देन सेकंड बेसिकली आपण काय भेटला? पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये पण दोन टाईप होते, आर्टिफिशियल अँड. आता मला सांगा, इन्व्हेंशन ऑफ बेसिकली काय असणार आहे, जे ऑर्गॅनिझमचं असणार आहे ते नॅचरली पण होऊ शकतं किंवा आर्टिफिशियली पण होऊ शकतं. बट मला म्हणायचं की जे अँटीबॉडीज आहेत, त्या अँटीबॉडीज दोन टाईपच्या बनल्यात, एक तर नॅचरली बनल्यात आणि दुसऱ्या आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये एक्झाम्पल कोणकोणतं वेळ आपण? हा, आयजी जी. आयजी जी कुठून कुठं पास झालेलं सांगा? वाया, राईट ना? दुसरी आयजी ए, कुठून कुठं? इन्फंट, मदर टू इन्फंट. कोणत्या वेने गेल्या सांगा? कोलोस्ट्रमच्या थ्रू, राईट ना? सो या टाईपच्या. बरं, ह्या ज्या अँटीबॉडी असणार आहेत त्या नॅचरल आहेत का आर्टिफिशियल आहेत? राईट ना, मदरनं नॅचरली फॉर्म केलेले आहेत. देन त्यानंतर ना, आर्टिफिशियल मध्ये आपण कोणकोणते एक्झाम्पल भेटले सांगा? अँटीबायोटिक्स, राईट ना? अँटीबायोटिक्स मध्ये फ्यू एक्झाम्पल, अँटीटिटॅनस, देन अँटीवेनम, राईट ना? हे जे एक्झाम्पल असणार आहेत त्यामध्ये अँटीबॉडी नॅचरल आहेत का आर्टिफिशियल आहेत? प्री फॉर्म्ड अँटीबॉडीज आहेत, आर्टिफिशियल जे आपण बनवून बेसिकली पास केलं होतं, राईट? देन आता आपण बेसिकली आजचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे असणार आहे इनंट इम्युनिटी. बेसिकली आपण डिस्कस करणार आहोत, राईट ना? आपण इम्युनिटीचा फर्स्ट टॉपिक बघतो, इनंट इम्युनिटी. ओके, इनंट इम्युनिटी बद्दल आपण इथं मेनली डिस्कस करून घेतोय. तर इनंट इम्युनिटीचे जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इनंट इम्युनिटी आपल्याला चार टाईपचे बॅरियर सांगते. किती टाईपचे? चार टाईपचे, 4 टाइप्स ऑफ बॅरियर मेनली मेन्शन करून देते. 4 टाइप्स ऑफ बॅरियर. ओके, 4 टाइप्स ऑफ बॅरियर. तर या चार टाईपच्या बॅरियर मध्ये एस्पेशली जर एनसीटीच्या अकॉर्डिंगली जर आपण डिस्कस करायला गेलो तर बघा तुम्हाला बघायला भेटतील. पहिली जी बेसिकली बघायला भेटणार इज नथिंग बट काय असणार आहे? फिजिकल बॅरियर. अरे सर नो, काय असणार आहे? फिजिकल बॅरियर. ओके. देन सेकंड वन इज नथिंग बट काय असणार आहे? फिजिओलॉजिकल बॅरियर. फिजिओलॉजिकल बॅरियर येताना बघायला भेटणार. देन थर्ड वन जर डिस्कस करायला गेलो तर कोणती असणार आहे बघा याच्यामध्ये? सेल्युलर बॅरियर. कोणती असणार आहे? सेल्युलर बॅरियर. देन लास्ट वन जी एन्सिटीन दिली ती कोणती असणार आहे बघा? सायटोकायनिन. सायटोकायनिन बॅरियर बेसिकली आपण इथे मेनली मेन्शन करून घेतो. सगळा ह्या चार बॅरियरची पहिल्यांदा नाव तुम्हाला समजतात का? पहिले कोणती असणार आहे? फिजिकल, देन फिजिओलॉजिकल, देन सेल्युलर आणि फोर्थ वन इज अ. त्यानंतर तिला व्यवस्थित आता बघा, याबद्दल आपण काय करणार की मेनली डिस्कस करून घेणार आहे. बॉडीमध्ये या बेसिकली ज्या बॅरियर असतात कशा टाईपच्या फंक्शन परफॉर्म करणार आहेत, राईट? आता इथं फिजिकल बॅरियर मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्याला बेसिकली दोन एक्झाम्पल बघायला भेटतील. एक म्हणजे फिजिकल लेवलला स्किन असणार आहे. कोण असणार आहे? स्किन. आणि बॉडीमध्ये इंटरनल लेवलला म्युकसल लाइनिंग असते. काय असणार आहे? म्युकसल लाइनिंग. आता फॉर एक्झाम्पल जर डिस्कस करायला गेलो तर जे इमॅजिन करूया आपण, याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल देतो, क्लॅरिटी होऊन जाईल बघा. फ्यू एक्झाम्पल मी जस्ट ड्रॉ करून देतो का तर तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. इमॅजिन करा, आपण जर का एखाद्या बेसिकली ह्युमनचा फेस जर का स्ट्रक्चर घेतला, राईट ना, तर इथं काय असणार? नोज बघायला भेटणार, लिप्स लाईक स्ट्रक्चर असणार आहे, राईट? फर्दर बेसिकली डिस्कस करायला तर काय असणार आहे? असा फॉर्म मध्ये आपण स्ट्रक्चर बघून घेतोय, राईट ना? आता इथून जर नॉस्ट्रिल जर का ओपन जर झाले तर नॉस्ट्रिल्स मधून काय असणार? नर्वस म्हणजे काय असणार? रेस्पिरेटरी सिस्टम येणार आहे. आणि देन त्यानंतर काय असणार आहे बघा, इथं अशी जर डिस्कस करायला गेलो तर त्याची इथे ट्रकेचा रिजन येताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो, राईट ना? म्हणजे इथून सगळी एअर जी असणार आहे ती काय असणार आहे ते एंटर करताना बघायला भेटणार.
माउथ जर का आपण डिस्कस केलं तर माउथ मधून काय असणार आहे की फर्दर पॅरेंट्सचा रिजन इथे येताना बघायला भेटणार आहे, राईट ना, आणि ते फर्दर व्हेरिएशन मध्ये येत चालत. आता इथं जर का डिस्कस केलं तर या रिजन मध्ये दोन डिफरंट बेसिकली सिस्टम बनताना बघायला भेटत होत्या, राईट ना. अँटेरियर रिजनला कोणती होती मला सांगा बघू, रेस्पिरेटरी और डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी और डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी सिस्टम असणार आहे ना, आणि बॅक साईडला कोणती आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम येताना बघायला भेटणार आहे, राईट. आता मला सांगा इथून फूड येताना बघायला भेटणार आहे, राईट, आणि इकडून काय असणार आहे, एअर येताना बघायला भेटणार, राईट ना. आता या केसमध्ये स्किनचा जो अप्पर सरफेस आपला असणार आहे तो एक स्किनचा पार्ट आपल्याला कोणत्याही बॅक्टेरियाचं इन्व्हेंशन इन द सेन्स काय असणार आहे, एंट्री एंट्री होऊ देत नाही. पण आता मला सांगा फूड जर मी खाल्लं तर माझ्या सिस्टम मध्ये आलं, बॉडी कॅव्हिटी मध्ये येताना बघायला भेटणार आहे. पण बॉडी कॅव्हिटी मध्ये मला मेनली मिशन काय करायचं बघा, की बॉडीमध्ये जी काय आपली इसोफेगस अशी जर का डिस्कस करायला गेलो, राईट नाही, जर का इसोफेगस आपण घेतली तर इसोफेगस फक्त काय असणार, स्टमक येताना बघायला भेटणार, राईट ना. बट मला सांगा हे डायरेक्टली जे काय फूड असणार आहे, जे इथं फूड असणार आहे ते आपल्या ब्लडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतं का रे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येते का, नाही. म्हणजे नक्कीच इथे एक लेअर येताना बघायला भेटणार आहे, अशी एक लेअर असणार आहे. ती लेअर कोणती म्हणून म्युकोसा, कोणती असणार आहे, म्युकोसा. और इव्हन काय असणार का तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टम घेतली तर ट्रकियामध्ये पण इथं काय असणार आहे तुम्हाला अशी स्पेसिफिकली लेअर येताना बघायला भेटणार, ट्रकियामध्ये पण कशी असणार अशी लेअर येते, ही पण कोणती म्युकोसल लेअर आहे. क्लॅरिटी येते. मेल आणि फिमेल जर असतील तर याच्यामध्ये जो युरेथ्रा असणार आहे, युरेथ्रा जर आपण बेसिकली असं डिस्कस करायला गेलो तर युरेथ्राला पण काय असणार आहे, अशी तुम्हाला इंटरनल लाइनिंग येताना बघायला भेटणार, कोणाची असणार आहे, स्पेसिफिकली म्युकोसल लाइनिंग असणार आहे, राईट. मेल आणि फिमेल मध्ये डिस्कस करू शकतो. फिमेल मध्ये स्पेशली जर घेतलं तर व्हाजिनल कॅनलला पण इंटरनल लेवलला कोणते असणार आहे, म्युकोसल लाइनिंग असणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की अल्टिमेटली एक फिजिकल बॅरियर आहे, काय असणार आहे, फिजिकल बॅरियर. आता तुम्हाला अजून पण याच्यामध्ये जर का वर्ड अंडरस्टँड होत नाही की सर फिजिकल बॅरियर मीन्स काय म्हणायचं चाललंय, तर थोडीशी एक अनालॉजी देतो त्यानुसार तुम्हाला समजून घ्या. बघा, इमॅजिन करा आपली बॉडी, राईट ना, आणि सेकंड थिंग काय असणार आहे, आपली कंट्री इंडिया असणार, राईट ना. मला सांगा आपले आउटर मोस्ट लेअर जी स्किन असणार तिथे प्रोटेक्शन करण्याचं काम करते ना. सिमिलर केसमध्ये इंडियाला प्रोटेक्ट करण्यासाठी इंडियाची काय बॉर्डर आहे की नाही, राईट ना. आता इंडियामध्ये एखादा जर का बेसिकली टेररिस्ट कोणी एंटर करायचा प्रयत्न जर करत असेल तर त्याला काय क्रॉस करावं लागणार आहे, आणि आपल्यामध्ये एखाद्या बॅक्टेरियाला जर एंट्री करायची असेल तर त्याला काय क्रॉस करावं लागणार आहे, स्किन, और काय असणार आहे, म्युकसल मेम्ब्रेन, राईट ना, यातलं काहीतरी ब्रेक करायला पाहिजे. म्हणजे मला सांगा कुठे ना कुठेतरी ही जी स्किन असणार आहे किंवा म्युकसल मेम्ब्रेन असणार आहे आपल्याला काय प्रोव्हाइड करते, प्रोटेक्शन फ्रॉम व्हॉट, फ्रॉम द पॅथोजन. मग इथे इम्युनिटीचा टाईप झाला ना, याच्यामध्ये कोणत्याही सेल पार्टिसिपेट झाल्यात का, नाही. जस्ट काय असणार आहे, स्किन बेसिकली याच्यामध्ये पार्टिसिपेट होताना बघायला भेटणार आहे. तरी प्रॉपर्टी आपण डिस्कस करून घेऊ शकतो. देन त्यानंतर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इथं फर्दरचे एक्झाम्पल मेनली मेन्शन करून द्यायचं तर काय असणार आहे आपल्याला इथं, फिजिओलॉजिकल बॅरियर. आता फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणजे काय असणार आहे बघा, एखादा जर का स्पेसिफिकली बॉडीमध्ये एखादा कंपाऊंड जर येत असेल तर त्याच्या अगेन्स्ट बॉडीने काही सिक्रेशन करणं, बॉडीने काय करणं, सिक्रेशन करणं. आता मला सांगा फूड जर का तुम्ही कंझ्युम जर करायला गेला तर स्टमक मध्ये सिक्रेशन होते की नाही, कोणाचं, एससीएलचं, म्हणजे बॉडीचं सिक्रेशन असणार आहे, राईट ना. सेकंड थिंग आपल्या इयर मध्ये एक वॅक्स, त्याला काय म्हणतो, इयर वॅक्स और सेरोमिन मेनली मेन्शन करू शकतो. नेझल कॅव्हिटी मध्ये जर डिस्कस केलं तर मला सांगा की पर्टिक्युलरली काय असणार की तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये म्युकसचं सिक्रेशन येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो असे ट्रॅक जे असणार आहे त्या ट्रॅक मध्ये स्पेसिफिक काय असणार आहे, सिक्रेशन्स आपण मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. प्रॉपर्टी तर मेनली मेन्शन करू शकतो. और इव्हन काय असणार आहे, फिजिओलॉजिकल बॉडीमध्ये काही चेंजेस येतात जस्ट लाईक फिवर येणं, काय असणार आहे, फिवर. तर ही पण प्रॉपर्टी कोणाची असणार आहे, फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये घेतो. सेल्युलर बॅरियर मध्ये काय असणार आहे, आपल्या बॉडीमधल्या सेल की जे आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. मग काय वाटतं आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या सेल आहेत की जे आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात सांगा, हा, डब्ल्यूबीसी, कोणाला आरबीसी म्हणायचंय, नाही ना, हा, कोणते असणार आहे, डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी मध्ये स्पेशली कोण असणार आहे सांगा, लिम्फोसाइट असणार आणि फॅगोसाइटिक सेल, राईट ना, त्याच्यामध्ये स्पेशली मॅक्रोफाज, अजून न्यूट्रोफिल्स. हे काय असणार आहेत की आपल्याला पर्टिक्युलरली मदत करताना बघायला भेटणार आहे. आणि सायटोकाइनिन बॅरियर मध्ये काय होतं बाळांनो, की ज्यावेळी एखादी स्पेसिफिकली कोण असणार आहे की व्हायरस जर बॉडीमध्ये एंटर जर केला, काय म्हणतो मी, व्हायरस जर बॉडीमध्ये एंटर केला तर व्हायरस एंटर केल्यानंतर ते सेल व्हायरस इन्फेक्टेड होणार आहे, राईट ना. तर तिच्यामधून जे काही केमिकल बाहेर पडणार आहेत एस्पेशली तुम्हाला त्याच्यामध्ये नेहमी केलेलं इन्सेंटिव्ह काय असणार आहे की पर्टिक्युलर तिथून काय रिलीज होताना बघायला भेटणार आहे, एस, इंटरफेरॉन्स. काय रिलीज होत आहेत, इंटरफेरॉन्स. एनसाठी मध्ये इनर इम्युनिटीचा जो टॉपिक दिला का नाही त्याच्या 4थी नंबरची दिली ती बरोबर नेक्स्ट पेज वरती दिलेले दिसते तुम्हाला, सायटोकॅनिन बॅरियर मधून एनसाठी मध्ये नेक्स्ट पेज वरती तुम्ही बघू शकता, पेज नंबर असणार आहे 135 वरती, पहिला पॅराग्राफ मेनली मेन्शन करून दिलेला आहे. सो त्यामध्ये जो बेसिकली दिलेला आहे सायटोकाइनिन बॅरियर मधून काय रिलीज केले जाणार आहेत, इंटरफेरॉन्स. तर ही ऍक्च्युअली इम्युन सिस्टम कशी असणार आहे, कशी नसणार आहे, हे सगळे पॉईंट आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहोत.
बट मला काय सांगायचंय की इथे जे स्पेसिफिकली ह्या 4 बॅरियर तुम्हाला इन्क्लूड करून दिलेत ना, त्यांना मी ऍक्च्युली 2 कॅटेगरीमध्ये मेनली डिस्कस करतोय. पहिल्यांदा इथल्यामध्ये असणार आहे. पहिली कॅटेगरी जी असते ना, तिला आपण म्हणतो फर्स्ट लाईन डिफेन्स. कोणते असणार आहे? फर्स्ट लाईन डिफेन्स येताना बघायला भेटतं. तर फर्स्ट लाईन डिफेन्सचं मिनिंग काय म्हणतं, आणि जे सेकंड वर असणार आहे तिला आपण काय म्हणतो? सेकंड लाईन डिफेन्स. सेकंड लाईन डिफेन्स. ओके. अॅनालॉजी पूर्णपणे तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड होताना बघायला भेटणार. काय होते कसं होतं तुम्हाला सांगू देतो. इमॅजिन करा, इंडियामध्ये एखाद्या टेररिस्टला जर एंटर करायचं असेल तर डेफिनेटली काय करावं लागणार की त्याला बेसिकली आउटर मोस्ट लेअरची जी काय असणार आहे, स्किन असणार आहे, म्युकोसल मेम्ब्रेन असणार आहे, किंवा बेसिकली सलायवरी सिक्रिशन असणार आहे, किंवा ऍसिड असणार आहे, ह्यांना ब्रेक करून मगच तो बेसिकली काय असणार आहे की पर्टिक्युलर आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतो. एखाद्या टेररिस्टला इंडियामध्ये एंटर करायचं असेल तर आउटर बाउंड्री बेसिकली ब्रेक करावं लागणार आहे, तर तो इंडियामध्ये एंट्री करू शकतो. जर का त्यानं बाउंड्री जेच ना बॉर्डर जी असणार ती जर का ब्रेक केलीच नाही तर आतमध्ये येऊ शकतो का? नाही. बरोबर ना? समजतं का मी काय म्हणतो ते? तर क्लिअर होतंय ना? सिमिलर केस म्हणजे बॉडीमध्ये पण स्किनला जोपर्यंत ब्रेक केलं जाणार नाही तोपर्यंत बॅक्टेरिया कोणत्याही बॉडीमध्ये एंटर करू शकत नाही. मग अशा प्रकारे इंडियामध्ये बॉर्डर आणि आपल्यामध्ये स्किन हे आपल्याला प्रोटेक्शन करण्याचं करणार आहे फर्स्ट लेवलला. म्हणून फिजिकल बॅरियर आणि फिजिओलॉजिकल बॅरियर ऍज अ ऍक्ट एज अ व्हॉट? फर्स्ट लाईन डिफेन्स. काय देणार आहेत? फर्स्ट लाईन डिफेन्स, जे बेसिकली एकदम सगळ्यात पुढे उभे असणार आहेत प्रोटेक्शन करण्यासाठी. बघा की राजा जर बघत असाल तर राजाला बेसिकली प्रोटेक्शन करण्यासाठी अशा बेसिकली लेअर असतात. पहिले बेसिकली काय असणार की तुमचे एकदम घोडेवाले असणार आहेत, किंवा पर्टिक्युलरली एकदम पायदळ असणारे, हत्तीदळ असते, घोडदळ असते. तुम्ही ऐकलं असेल बघा खूप वेळा, राईट ना? राजा बरोबर मध्ये आपला बेसिकली उभा असतो. सो अशा 3-4 लेअर ज्यावेळी ब्रेक होत नाहीत तोपर्यंत राजाला कोणी हात लावू शकत नाही. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये एखाद्या बॅक्टेरिया जर एंटर करायचं असेल त्याला फिजिकल फिजिओलॉजिकल इज बट फर्स्ट लाईन डिफेन्स ब्रेक करावं लागणार. फर्स्ट लाईन मध्ये कोण कोण असणार आहे मी तुम्हाला मेनली मेन्शन करतोय, त्यांना डिटेलमध्ये पण तुम्हाला क्लिअर करून टाकन म्हणजे प्रॉपर अंडरस्टँड होऊन जाईल. फर्दर मेनली मेन्शन काय केले, तुमचे सेल्युलर बॅरियरवर काय असणार आहे? सायटोकायनिन बॅरियर. म्हणजे या केसमध्ये माझा बॅक्टेरिया जो असणार आहे त्यानं स्किन मधून एंट्री मारलेले आणि एंटर केलाय कशामध्ये? टिश्यू मध्ये और ब्लड मध्ये. कुठे एंटर केली असणार आहे? टिश्यू और ब्लड मध्ये आले. आता टिश्यू आणि ब्लड मध्ये जर आला असेल तर ब्लड मध्ये आपल्या बॉडीमधल्या सेल्स बाहेर पडणार आहेत. कोणते सेल असणार आहेत? फायगोसायटिक सेल, डब्ल्यूबीसी, और काय असणार तुम्हाला? नॅचरल किलर सेल असणार आहेत, जे आता काय करणार आहे माहितीये का? त्या टेररिस्टला मारायला म्हणजे काय असणार? त्या बॅक्टेरियाला मारायचं काम करणार आहेत. सिमिलर केस मध्ये बघा, मला फॉर एक्झाम्पल देऊन टाकतो. 26/11चा सीन तुम्हाला माहिती आहे, ताजमहलचा अटॅक झालेला, राईट ना? तुम्ही आता रिसेंटली मूवी बघितला धुरंधर, अरे बघितलं का नाही? राईट ना? सिमिलर केस मध्ये मला सांगा, ज्यावेळी काय करायचंय बघा, आता 2 वे असणार राईट ना? एक तर सरळ बेसिकली परमिशन व्हायचा, किंवा बेसिकली काहीतरी उलाढाली करून जा. आता इथं जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपला रणवीर सिंग, राईट ना? तो बेसिकली जो गेला कसा गेला? परमिशन व्हायचा का गाडीमध्ये बसतोय, दुसऱ्या गाडीमध्ये बसतोय, तिसऱ्या गाडी बसत कुठे कुठे गेला? पाकिस्तानमध्ये गेला, राईट ना? बट तुम्ही अजून एक मूवी बघितलं बजरंगी भाईजान. अय मुन्नी, आठवत आहे का नाही? तर ते मुन्नी आणि बजरंगी भाईजान जे होते ते मला सांगा कशी गेले होते ते बॉर्डरच्या खाल्लं बेसिकली काय एक बेसिकली असं खड्डा खोदला आणि तिथून बेसिकली पास होताना बघायला भेटत होते. मग मला सांगा, सिमिलर केसमध्ये बॉडीमध्ये एखादा बॅक्टेरिया काय करू शकतो? अशा वेळी एंट्री करू शकतो, राईट ना? एकतर बेसिकली काय असणार, आपल्या कट लागल्यानंतर एंटर करू शकतो, किंवा बेसिकली आपल्या इंटेन्शन आपण काही खाता पिता जे कंटॅमिनेट फूड खातो ना त्याने पण एंटर करताना बघायला भेटणार. म्हणजे कंटॅमिनेट फूड खातोय म्हणजे त्या बॅक्टेरियाला पण परमिशन दिली स्वतःहून. अरे बरोबर ना? करेक्ट होत नाही का हे पॉईंट्स? होत आहेत ना? मी काय म्हणतोय ते कळतं का? याच्यामध्ये काय होतं, या 2 पॉईंटला काय करा की थोडंसं कन्सिडर कसं करून घ्या. आता मला सांगा, ज्यावेळी कसाब कोणत्या डायरेक्शन आला होता रे? म्हणजे मला काय म्हणायचंय, पाण्याच्या बाजूकडनं आला होता, लँड कडून आला होता, हवेतनं आला होता, वॉटरच्या रूटवरून आला होता ना? मुंबईमध्ये ज्यावेळी एंटर केली त्यावेळी मला सांगा, तुम्ही बघताय की बॉर्डर जे आपले असणार आहे, राईट ना? जे कोस्टल एरिया आहे त्यांना येताना बघायला भेटणार आहे, तिकडे सगळं आपलं नेव्ही आहे. नेव्ही सगळं बेसिकली दारे जे असणार आहेत. तुम्ही ते जर का कंडिशन घेतली काय माहितीये का? थोडंसं म्हणजे हिमाचल घेतला, किंवा बेसिकली नेपाळ घ्या, राईट ना? चायना पाकिस्तानी एरियामध्ये घेतला, तिकडे बीएसएफ आपले असणार आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. अरे अंडरस्टँड होते का? तेच जर का आपण लोअर रिजन मध्ये जर गेलो तर इकडे काय साऊथ इंडिया असणार आहे, साऊथ इंडियाच्या खालचा सगळा काय कोस्टल एरियाचा तिकडे पण नेव्ही येताना बघायला भेटणार आहे. बट थोडंसं जर का तुम्ही वेस्ट बेंगॉल जर घेतला, ओडिसा घेतला, सिक्कीम घेतलं, राईट ना? मिझोरम जर घेतलं तर तिकडे काय नक्षलवादी तिकडे जास्त असणार आहेत, राईट ना? म्हणजे त्यासाठी आपल्याला येस फॉरेस्ट सिक्युरिटी फोर्स पाहिजे, जे फॉरेस्ट मध्ये राहून बेसिकली काय करणार त्यांना मारताना बघायला भेटणार, करेक्ट ना? सो अशा पद्धतीने एखादं जर का बेसिकली टेररिस्ट बॉडीमध्ये म्हणजे इंडियामध्ये जर एंटर करत असेल तर त्यानं बेसिकली काय असणार? चेकआउट करणं गरजेचं आहे. बट आता सिच्युएशन अशी झाली की आपला कसाब जो असणार आहे, आपला नाही पाकिस्तानचा कसाब, त्याने बेसिकली टेररिस्ट जो बघायला भेटणार आहे त्याने काय केलं की इंडियाची बॉर्डर कुठली
जी बंदर वगैरे आपण म्हणतो ना बेसिकली कोस्टल एरिया जो असणार आहे कुठला स्पेसिफिकली आपल्या मुंबईचा तो त्यानं क्रॉस केलाय. म्हणजे मला सांगा त्यानं कोणती डिफेन्स ब्रेक केली फर्स्ट और सेकंड. फर्स्ट लेवलची ब्रेक केली ना. आता ब्रेक केल्यानंतर ना तो कसा आला कुठं डायरेक्ट ताज हॉटेल जवळ. ताज हॉटेल जवळ आल्यानंतर त्यानं डायरेक्ट काय केला की त्याचा बेसिकली धिंगाणा चालू केला राईट ना. जे स्पेसिफिकली एकदम बारूद वगैरे असणार आहेत राईट ना. आर्टिक्स वगैरे असणार आहेत बॉम्ब्स वगैरे असणार किंवा जे रायफल मेनली स्पेशली जर सांगायचं म्हटलं कोणते असणार आहेत AK-47. तू मूवी बघितला का नाही. हा हमजा. हमजाच ना. अरे रणवीर सिंगचं काय नाव होतं हमजाच होतं ना तो. राईट ना कहा से आये हो. पाकिस्तान से लाहोर से आये राईट ना. ते रील किती बेसिकला त्यांना असायला लागले राईट ना. इकडे झाले ते झालंय हा. इकडून तिकडून आलेलं आहे नावं सांगायला लागतात आणि त्यानंतर बेसिकली जेवायला बसल्यानंतर जेवताना बेसिकली भगवंताचं नाव घ्यायला चालू करतात राईट ना. किंवा बेसिकली आज तर ईद आहे ईद होती टोपी नाही घातली लगेच आपली राईट ना महाराष्ट्रीयन टोपी घातली ती डोक्यात घातली गावाला बेसिकली तिथंच विषय होताना बघायला भेटणार. सो असे खूप सारे त्याच्यामध्ये सीन दाखवलेत बट मला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की ज्या प्रकारे बेसिकली हा कसा कुठे इंडियामध्ये और मुंबईमध्ये ज्यावेळी एंट्री केलं ते एंट्री केलं म्हणजे फर्स्ट लाईन डिफेन्स आपलं ब्रेक झालं होतं. आता सेकंड लाईन डिफेन्स म्हणजे इंडियाचे पोलीसवाले चालू होणार आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे सेकंड लाईन डिफेन्स मध्ये आपल्या सेल असणार राईट ना. सेल असणार आहेत किंवा बेसिकली काही केमिकल्स असणार आहेत. तसं इंडियामध्ये सेकंड लाईन डिफेन्स मध्ये आपण पोलीसवाले घेऊ शकतो. तर मला सांगा ज्यावेळी पर्टिक्युलर अटॅक झाला त्यावेळी अटॅक करण्यासाठी त्यांना रेजिस्ट करायला त्यांना थांबण्यासाठी पोलीस तर पुढे पहिले आले होते का आर्मीवाले आले होते का नेव्हीवाले एअरफोर्स वाले आले का कोणीच नव्हतं कोण होतं पोलीसवाले होते. म्हणजे पोलीसवाले आधी सेकंड लाईन डिफेन्स अंडरस्टँड होतंय का. तर ते अंडरस्टँड करण्यासाठी इथं मेनली इन्क्लूड करून दिलेले आहेत. आता यानंतर थर्ड लाईन डिफेन्स पण येते. काय असणार आहे थर्ड लाईन डिफेन्स. पण थर्ड लाईन डिफेन्स आपल्या इनट इम्युनिटीचा पार्ट नाही. इट्स अन पार्ट ऑफ काय असणार अक्वार्ड इम्युनिटी. मग जिथं बेसिकली 135 पेज नंबर वरती तुम्हाला बेसिकली दिलंय का ना अक्वार्ड इम्युनिटी म्हणून दिल्यावरती तर अक्वार्ड इम्युनिटीच्या ब्रॅकेट मध्ये लिहा थर्ड लाईन डिफेन्स. थर्ड लाईन डिफेन्स कळणार. थर्ड लाईन डिफेन्स गिवन बाय टू सेल्स असणार आहेत बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स बी सेल्स अँड टी सेल्स कळणार आहे. बी सेल्स अँड टी सेल्स थर्ड लाईन डिफेन्स क्लिअर झालं इथपर्यंत अंडरस्टँड होतंय. आता आपल्याला काय करायचं बाळांनो की स्पेसिफिकली चार ज्या बॅरियर असणार आहेत त्यांना डिटेलमध्ये व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. कोणतं मेकॅनिझम कोण कसा कसा परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे ते आपण डिस्कस करू. सो फर्स्ट ऑफ ऑल काय घेणार आहे फिजिकल बॅरियर बघा याच्यामध्ये काय असतं. फर्स्ट वन फिजिकल बॅरियर. ओके. फिजिकल बॅरियर मध्ये स्पेशली जर डिस्कस करायला घेतलं तर पहिला बेसिकली कोणता पार्ट असणार आहे स्किन बेसिकली आपण इथे काय करतो मेनली डिस्कस करू. सेकंड वन जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे म्युकस बद्दल आपण डिस्कस करतोय म्युकोसा. म्युकोसा म्युकोसल मेम्ब्रेन और म्युकोसा बेसिकली बघायला भेटणार. आता स्किनच्या बद्दल जर बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन जर घ्यायची म्हटले तुम्हाला माहिती आहे का बाळांनो स्किन आपली जी अप्पर इपिडर्मिसची लेअर असते ती लिव्हिंग और नॉन लिव्हिंग आहे. नॉन लिव्हिंग बघायला भेटणार आहे कशी असणार आहे बाळांनो ही नॉन लिव्हिंगच्या केसमध्ये येताना बघायला भेटणार आहे नॉन लिव्हिंग. सांगा सेकंड थिंग मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला बेसिकली स्किन मध्ये राईट ना पीएच मध्ये किती असतो बाळांनो. पीएच कसा माहिती आहे का ऍसिडिक बेसिक और कसं असणार न्यूट्रल ऍसिडिक असतो बाळांनो. 3 to काय असणार आहे मेनली मेन्शन करायचं म्हणजे दोन सेपरेट सेपरेट पार्ट मध्ये मेनली मेन्शन करून घेतो बघा. पहिला पार्ट तर इथं काय असणार आहे आपला स्किन बद्दल डिस्कस करून घेतोय ऍज इट इज इथं घेतोय. हा स्किनचा एक पार्ट आला आणि सेकंड थिंग काय असणार इकडं म्युकोसल मेम्ब्रेन और म्युकोसा मेम्ब्रेन. ओके ना. सो आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतोय स्किन बद्दल पहिला पॉईंट काय आला आपला कमॉन लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग बघायला भेटणार आहे नॉन लिव्हिंग कंडिशन मध्ये येणार. पीएच बेसिकली कसं असणार आहे तुमच्या याच्यामध्ये ऍसिडिक ऑलमोस्ट 3 to 5 रेंज मध्ये येताना बघायला भेटणार आहे ऍसिडिक पीएच असणार आहे. ऍसिडिक पीएच येताना बघायला भेटणार आहे. कमॉन स्किन वरती कोणते प्रोटीन असतात रे कॅरेटिन प्रोटीन दिस इज राईट आन्सर काय असणार आहे हॅव कॅरेटिन प्रोटीन. आणि कॅरेटिन प्रोटीन मुळेच बेसिकली काय असणार आहे आपली जी मेम्ब्रेन असणार आहे ती कशी होताना बघायला भेटणार आहे स्पेसिफिकली नॉन लिव्हिंग होताना बघायला भेटणार राईट ना. कॅरेटिन प्रोटीन येताना बघायला भेटणार बरं. स्किन वरती काही स्पेसिफिकली आपल्या ग्लँड्स असतात एनिबडी नोट्स. हा सिबेशियस ग्लँड आणि काय असणार सांगा गरमीच्या दिवशी मध्ये काय ते स्वेट राईट ना. तर समजून घ्या इथं हॅव काय असणार आहे 2 ग्लँड्स बेसिकली मेंटेन मेन्शन करून घेतोय. पहिले ते काय असणार आहे स्वेट ग्लँड आणि सेकंड काय असणार आहे याच्यामध्ये येस सिबॅशियस सिबेसियस ग्लँड येताना बघायला भेटणार आहे. सिबेसियस ग्लँड म्हणजे कोण असणार आहे सांगा और काय म्हणणार आहे पण याला ऑइल ग्लँड काय म्हणणार आहे ऑइल ग्लँड बेसिकली मेंटेन करून घेतोय और काय असणार आहे स्वेट ग्लँड. आता मला सांगा तुम्ही जर का बेसिकली चॅप्टर आपण डिस्कस केलेला
येस ना. एक्सिटरी सिस्टम मध्ये अदर एक्सिटरी ऑर्गन म्हणून आपण डिस्कस केलं की कोणतं असणार आहे, स्वेट ग्लँड बद्दल. स्वेट ग्लँड काय रिलीज करणार आहे? स्वेट. राईट ना. स्वेट रिलीज करताना बघायला भेटणार आहे, याच्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, वॉटर बेसिकली रिलीज होताना बघायला भेटणार आहे. और इव्हन स्वेटचा जो पीएच असणार तो कसा होता, ऍसिड इन फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आता इमॅजिन करा, अशी जर का ऍसिडिक कंडिशन स्किन वरती जर असेल, सॉल्टी कंडिशन जर का स्किन वरती असेल, तर डेफिनेटली कोणताही बॅक्टेरिया एंटर करताना बेसिकली त्याची फिजिओलॉजी पण मॅटर करताना बघायला भेटणार आहे. राईट ना. जसं आपल्याला सर्वाइव्ह होण्यासाठी सांगा, पीएच किती पाहिजे? आपल्या बॉडीचा पीएच, आपल्या बॉडीला किती पीएच पाहिजे? 7 पाहिजे, न्यूट्रल फॉर्म मध्ये पाहिजे. टेम्परेचर बॉडीचं किती पाहिजे सांगा? 37. राईट ना. एक रूम टेम्परेचर मध्ये काय असणार आहे, बॉडी सर्वाइव्ह होताना बघायला भेटणार आहे. व्हेरिएशन मध्ये आपण डिस्कस करू शकतो. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये एखादा बॅक्टेरियाला जर ग्रो व्हायचं असेल, तर त्या बॅक्टेरियाला ग्रो होण्यासाठी पण टेम्परेचर किती पाहिजे? आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 आहे. बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये ग्रो होतोय, म्हणजे त्याला पण किती टेम्परेचर पाहिजे? 37च पाहिजे ना. आपल्या बॉडीचा पीएच 7 पीएच आपण नॉट टेस्ट न्यूट्रलच्या केसमध्ये कन्सिडर करतोय. बॉडीमध्ये डिफरंट डिफरंट रिजन मध्ये असणार नाही असं नाही, बट बॅक्टेरियाला पण इव्हन जर का ग्रो व्हायचं असेल तर आपल्यासारखं टेम्परेचर किती, आपलं पीएच किती पाहिजे? 7च पाहिजे. तर या केसमध्ये मला सांगा, स्किनचं जर का पीएच जर का व्हेरिएशन मध्ये आलं तर बॅक्टेरिया स्किन मधून एंट्री करू शकतो का? अरे करणार आहे का? नाही करू शकत आहे. सेकंड थिंग, बॉडीवरती कोणते स्वेट ग्लँड असणार आहे, तर स्वेट ग्लँड मुळे पण काय असणार आहे, पीएच व्हेरिएशन मध्ये आला, त्यामुळे तिथे पण बेसिकली तो एंट्री करू शकत नाही. और इव्हन काय असणार आहे, सेबेसिस ग्लँड. ऑइल काय असणार आहे, ऑइल ग्लँड. आता ऑइल ग्लँड ज्यावेळी बेसिकली समजून घ्या, बॉडीच्या स्किन वरती किंवा फेस वरती आपण काय म्हणतो, ऑइली ऑइली स्किन झालेले, चला जरा बेसिकली सोप घेऊया आणि बेसिकली त्याला वॉश करूया. आता सोपने ज्यावेळी तुम्ही वॉश करायचं, तर मला सांगा, स्किनचा और आपल्या बेसिकली फेसचा जो बॉडीचा एक बेसिकली पीएच असणार आहे, तो व्हेरिएशन देणार ना, चेंज होणार ना. आता असं जर का पीएच चेंज जर झाला, तर या बेसिकली स्किन मध्ये इझिली कोणताही बॅक्टेरिया एंटर करू शकतो. त्यामुळे आपण मल्टिपल टाइम सारखं सारखं फेस वॉश घेतला, घासा 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 घासा, राईट ना, घासत बसलो, धुत बसलो, तर असं नाही करायला पाहिजे. स्किनचा पीएच एक बेसिकली आहे, तो मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे. नॅचरली बेसिकली आपण आपल्या स्किनचा पीएच जो असणार आहे, तो मेंटेन करून ठेवला. हा, तुम्ही जस्ट एक जेंटल वॉटर जे असणार आहे ना, एकदम स्मूथ सिंपल साधा वॉटर तुम्ही वॉश करता, नो इशू, त्याने पीएच नाही चेंज होणार आहे. बट तुम्ही जर सोप जर युज करताय, तर मग त्याने बेसिकली चेंज होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर ही प्रॉपर्टी इथे काय केली की मेनली मेन्शन करून दिले स्किनच्या बाबत. त्यामुळं कोणत्याही स्किन मध्ये एखादा बॅक्टेरिया एंटर करणं इट्स व्हेरी 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 डिफिकल्ट. राईट ना. त्यामुळे स्किनचा पीएच चेंज होण्यासाठी काही उलट पुलट काम करायचं नाही. अंडरस्टँड होतोय? एक डिफेन्स बेसिकली काय असणार आहे, तुम्हाला बॅरियर बनताना बघायला भेटणार आहे. आता सिमिलर केसमध्ये म्युकोसल जे बेसिकली मेम्ब्रेन असणार आहे, ती आपल्याला यांसाठी ना काही स्पेसिफिक रिजन मध्ये इन्क्लूड करून दिले. जस्ट लाईक फर्स्ट वन जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे याच्यामध्ये? येस, काय असणार आहे, कोणती लेअर असणार आहे? जीआय ट्रॅक, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, इथं म्युकोसल मेम्ब्रेन असणार आहे. और इव्हन काय असणार आहे, रेस्पायरेटरी काय असणार आहे, रेस्पायरेटरी ट्रॅक येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे, हे युरिनो जेनायटल ट्रॅक येताना बघायला भेटणार आहेत. आता तिन्ही रिजन मध्ये कोणाची लेअर आहे? अरे कोणाची लेअर येणार आहे? म्युकसल मेम्ब्रेनची येताना बघायला भेटणार आहे. हे काय सिक्रेट करणार आहेत? म्युकस सिक्रेट करणार की ज्याच्यामुळे एखादा बॅक्टेरिया जर बॉडीमध्ये एंटर करायचा म्हटला, तर इमिजिएटली त्याला तिथं आपण काय करणार, स्टॉप करून ठेवणार. स्टॉप केला, अधेर जर केला, तर बॅक्टेरिया परत बेसिकली बॉडीमध्ये एंटरच करू शकत नाही. तो काय असणार आहे, बाहेर पेटी प्रोफायनिंग मेकॅनिझम परफॉर्म करून त्यांना बेसिकली आपण बाहेर ढकलू शकतो. तर हे काय असतं बाळांनो, की पर्टिक्युलरली म्युकसल मेम्ब्रेनच्या कन्सर्न मध्ये हे दोन मेकॅनिझम काय केलं जातं, की आपल्या बॉडीमध्ये फिजिकल बॅरियरचे मेकॅनिझम होताना बघायला भेटणार आहे. एक स्किन असणार आहे आणि म्युकसल, ज्याच्यामुळे बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटरच करणार नाही. पण जर का स्किनचा पीएच चेंज झाला, स्किनला जर का इंजुरी झाली, म्युकसल मेम्ब्रेन इंजुरी झाली, कधी कधी बेसिकली आपण काय करतो बघा, ब्रश करताना कसा कसा बेसिकली एकदम घासत असतोय आणि कधी आत बेसिकली माउथ मध्ये इंजुरी होऊन जाते. अरे झाले का नाही कधी असं? खाताना बेसिकली काय होतं म्हणजे काल बेसिकली दाताखाली चावला गेला, राईट ना, तर ती किस कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे मला सांगा, माउथ मधली बकल कॅव्हिटी मधली म्युकसल मेम्ब्रेन काय झाली, रप्चर झाली. आता जर का तुम्ही बाहेरचं काय जर अडम तडम जर का काय खाल्लं, राईट ना, कंटॅमिनेट फूड जर खाल्लं, तर बॅक्टेरिया डायरेक्ट बॉडीमध्ये एंटर करेल ना. समस्या याच्यामध्ये काय होऊ शकतं, सिमिलर केसमध्ये तुम्ही जर का चालता फिरता इकडे तिकडे बघा, पळता पळता काय होतं, तर तुमच्या बेसिकली स्किनला डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. खेळताना पडताना बेसिकली खर्चटलं, राईट ना, सायकल चालवताना खर्चटलं, क्रिकेट खेळताना खर्चटलं, किंवा बाकी काय काय धिंगाणा बिंगाणा घालताना याला त्याला मारताना बेसिकली खर्चटताना बघायला भेटणार आहे. तर त्या केसमध्ये फर्स्ट लाईन डिफेन्स आपली काय होणार आहे, याच्यामध्ये ब्रेक होताना बघायला भेटणार आहे. सो तिथं आपण अशी काय केलं पाहिजे, केअर घ्यायला पाहिजे. सो दिस इज नथिंग बट काय असणार आहे, फिजिकल बॅरियर. यासाठी काय पॉईंट सांगितले, क्लिअर होते का बाळांनो? क्लिअर होते. नाव द सेकंड जी बेसिकली येताना बघायला भेटणार ती कोणती असणार आहे, फिजिओलॉजिकल बॅरियर. फिजिओलॉजिकल, राईट ना, म्हणजे बॉडीमध्ये काय ना काहीतरी फिजिओलॉजिकल काही चेंजेस येताना बघायला भेटणार. फिजिओलॉजिकल काय असणार आहे,
बॅरियर इथं बेसिकली आपण आता डिस्कस करतोय. आता फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर एनसाठी ना काय सिक्रेशन बेसिकली इन्क्लूड करून दिलेले राईट ना. सो सिक्रेशन काय असणार आहे राईट ना, बॉडी सिक्रेशन. बॉडी सिक्रेशन तुम्हाला बघायला भेटणार आणि सिक्रेशन मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर पहिलं जे बेसिकली दिले काय असणार आहे बघा याच्यामध्ये. येस, फर्स्ट ऑफ ऑल इन काय असणार आहे. येस, ऍसिड इन काय असणार आहे स्टमक. काय बघायला भेटणार आहे ऍसिड इन काय असणार आहे स्टमक. और सेकंड जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा सलायवा इन काय असणार आहे माउथ. सलायवा इन काय असणार आहे माउथ. और इवन जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर अजून एक बघायला भेटणार टिअर्स इन काय असणार आहे आईज. टिअर्स इन आईज मेनली मेन्शन करून देतोय आईज राईट ना. फर्दर अजून एक मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर वॅक्स और त्याला म्हणतो इयर वॅक्स और सेरोमिन. इयर वॅक्स, इयर वॅक्स त्याला बघायला भेटणार कुठं असणार आहे हे इयर मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आता हे सगळे जे मॅटर आहेत ना इव्हन काय असणार आहे फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स असणार आहे. कसं सांगू देतो बघा. आपल्या बॉडीमध्ये इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं ना बाळांनो तर हे स्टमक जे असणार आहे त्याच्यामध्ये ऍसिड जे असणार आहे ते ऍसिड बॅक्टेरियोलायटिक असतं बाळांनो राईट ना. बॅक्टेरियोलायटिक येताना बघायला भेटणार आहे. सलायवामध्ये एन्झाईम बेसिकली बघायला भेटणार आहेत. कोणता असतो सलायवामध्ये एन्झाईम सांगा. बोला बोला काय असणार आहे अमायलेस एन्झाईम. चला ऍसिड मध्ये जर डिस्कस करायला गेलं तर कोणता असणार एससीएल. एससीएल येताना बघायला भेटणार पीएच किती झाला सांगा ऍसिडिक और बेसिक. ऍसिडिक पीएच येताना बघायला भेटणार आहे. आता ऍसिडिक पीएच मध्ये मला सांगा एखादा पॅथोजन कंटॅमिनेट फूडच्या थ्रू जर का स्टमक मध्ये जर आला तर मरणार ना. मग इथे मला सांगा प्रोटेक्शन भेटलं का नाही. इम्युनिटी ऍक्टिव्हेट आहे का नाही भेटली ना. सेकंड थिंग काय मेन्शन केलं याच्यामध्ये एक एन्झाईम येणार कोणता येणार सांगा. येस, सलायवरी अमायलेज नावाचं काय असणार आहे एन्झाईम येताना बघायला भेटणार आहे. त्या सलायवरी अमायलेजचा पीएच कसा असतोय. पीएच पण इव्हन बेसिकली ऍसिडिक येताना बघायला भेटणार आहे. ऑलमोस्ट बेसिकली 6 येतो बघा. 6.5 6 to 6.5च्या रेंज मध्ये. आता जर का आपण असं एखादं फूड जर कन्झ्युम केलं तर त्या बेसिकली फूड मधले बॅक्टेरिया इव्हन मरतात कशानं या सलायवरी अमायलेज एन्झाईम मुळे राईट ना. तिथे बघायला भेटणार आहेत. आता याच्यामध्ये स्टमक मध्ये ऍसिड कसं आहे बॅक्टेरियोलायटिक आहे. हे एन्झाईम कसे आहेत बॅक्टेरियोलायटिक आहेत. तर बॅक्टेरियोलायटिक जर का बेसिकली अशा टाइपचे एन्झाईम जर रिलीज होत असतील ऍसिडिक कंडिशन क्रिएट होत असेल तर डेफिनेटली बॅक्टेरिया जगणार आहे का मरणार आहे रे. मरताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी बेसिकली काय केलं की माहितीये का त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेल्या आहेत डाऊट समजतंय. सो अशा प्रकारे काय असणार आहे फिजिकल बॅरियर्स मध्ये आपण मेनली मेन्शन करून घेतोय. नाव द थर्ड वन काय दिलाय टिअर्स इन काय असणार आहे आयज. आता टिअर्स इन आयज मध्ये जर एस्पेशली सांगायचं म्हटलं तर आपल्या आयज मध्ये जे टिअर्स असणार त्या टिअर्स मध्ये कोण बनणार आहे लायसोझाईम एन्झाईम बघायला भेटतात. लायसोझाईम एन्झाईम येताना बघायला भेटणार. लायसोझाईम एन्झाईम बद्दल काय आठवतंय हा लायसोझोम. त्याच्यामध्ये कोणते एन्झाईम असतात लायसोझाईम एन्झाईम. सगळ्या नेचर कसे आहेत हा कोणत्या पेज मध्ये वर्क करतात ऍसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम आहेत राईट ना. नंबर ऑफ बेसिकली एन्झाईम बघायला भेटणार लायपेज असणार आहे प्रोटीएज कार्बोहायड्रेट्स न्यूक्लिएज फॉस्फेटेज सल्फेटेज नंबर ऑफ बेसिकली एन्झाईम असणार आहेत. आता अशा टाइपची जर का आता मला महत्वाची गोष्ट सांगा बॉडीवरती ओव्हरऑल सगळेच बेसिकली प्लेन स्किन आपली बेसिकली एकदम कव्हर झाले का रे नाही. आपल्या बेसिकली नाकामध्ये तोंडामध्ये डोळ्यामध्ये कानामध्ये जेनेटल्स ओपनिंग मध्ये मला सांगा इथं स्किन इनकम्प्लीट आहे म्हणजे बॉडीमध्ये होल्स आहेत. आता होल्स मधून काय एंटर करू शकते बॅक्टेरिया. कोणता पहिला घेतला आपण माउथ जर घेतला माउथ मधून काय असणार स्टमक मध्ये जाण्यासाठी येणार आहे. पण स्टमक मध्ये जसं येणार आहे काय रिलीज होणार आहे मग मला सांगा इथं आपलं प्रोटेक्शन झालं. समजा डोळ्यामधून जर काय एखादा बॅक्टेरिया एंटर जर करायचा प्रयत्न केला तर डोळ्यामधून कोण रिलीज झालं लायसोझाईम. लायसोझाईम काय असणार आहे त्याला किल करताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे कानामधून जर एंटर करायचं म्हटलं तर काय रिलीज झालंय इयर वॅक्स तिथे स्टॉप करताना बघायला भेटणार आहे राईट ना. और इव्हन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं समजा आपण पर्टिक्युलरली मेल मध्ये युरेथ्रा मधून जर एंटर करायचा प्रयत्न केला फिमेल मध्ये युरेथ्रावर व्हायजनल कॅव्हिटी मध्ये एंटर जर करायचं म्हटलं तर माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे युरेथ्रा मध्ये आणि व्हायजनल कॅव्हिटी मध्ये पीएच ऍसिडिक असतो का बेसिक असतो बरोबर ना. अरे समजतंय का म्हणजे किती बॉडीमध्ये सिस्टमॅटिकली काय लावलेत आपले सगळे चेकपोस्ट लावलेले आहेत जे आपल्याला काय करतात की प्रोटेक्शन करण्यासाठी बसलेले. सिमिलर केसमध्ये मला काय म्हणायचं आहे इंडियाची बॉर्डर कम्प्लिटली बॉर्डर आहे का अशी जर का बॉर्डर आपण घेतली तर पूर्ण अशी कम्प्लीट बॉर्डर आहे का रे का मध्ये मध्ये कुठं असं बेसिकली तुम्हाला जरा ओपनिंग बघायला भेटणार आहे तर ओपनिंग आहेत का नाही. बरं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा 26 जानेवारी किंवा बेसिकली 15 ऑगस्ट असेल तर बघा इंडियाची आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे ना तिथं बघा तुम्ही कधी कधी बेसिकली ते एक त्यांची मार्चिंग वगैरे असते बघा थोडंसं लेफ्ट राईट वगैरे त्याचे ना ती परेड वगैरे चालू असताना बघायला भेटणार आहे. तिथं मोठमोठे गेट्स आहेत राईट ना हा वाघापूर राईट ना हा बागा बॉर्डर
तर तिथं तुम्ही बघताय तर काय असणार तिथं मला मेनली मेन्शन करून दिले तर तुम्हाला असे गेट्स आहेत ना. आता गेट्स मधून जर का बेसिकली इकडे एक कंट्री असणार आहे त्याचे पण इथे काय असणार असे बॉर्डर येताना बघायला भेटणार आहे. सो या फॉर्म मध्ये काय असणार आहे असे तुम्हाला काय असणार गेट असणार आहेत. तर मला सांगा इथून कोणतरी एंटर करू शकतो किंवा इकडे कोणतरी एंटर करताना बघायला भेटणार आहे. बट एंट्री इझिली होऊ शकत नाही बिकॉज इथं कोण बसलेत गार्ड्स. अरे सर नो इंडियाच्या इकडे गार्ड्स बसलेत तर पाकिस्तानच्या इथं गार्ड्स बसले येताना बघायला भेटणार आहेत. तर कोणी एंटर करतो कोणी एंटर करत नाही हे सगळं बघण्यासाठी पण इथे काय असणार आहे गार्ड्स बेसिकली अवेलेबल असताना बघायला भेटणार. सिमिलर केसमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्किन काय असणार आहे माझे अब्सेंट आहे त्या ठिकाणी या टाइपचे आपले काय बसलेत गार्ड्स बसलेले आहेत. आईज मध्ये और इव्हन काय असणार स्टमक मध्ये और इव्हन काय असणार युरिनरी ट्रॅक मध्ये म्हणा इच अँड एव्हरी प्लेस वरती काय असणार या टाइपचे तुम्हाला कार्ड्स बसताना बघायला भेटणार आहे ही कंडिशन. बर इथून जर का एखादा स्पेसिफिकली बॅक्टेरिया समजा एंटर जर केलाच राईट ना स्किन मधून किंवा बेसिकली आपल्या चेअर ट्रॅकवर सलावर बेसिकली टीएस मधून जर का बेसिकली अशा जर का एखादा बॅक्टेरिया जर एंटर केलाच तर त्यासाठी फिजिओलॉजिकल एक रिस्पॉन्स बॉडी मधून येताना बघायला भेटणार आहे. आणि तो फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स इज नथिंग बट बॉडीमध्ये काय बेसिकली जनरेट होताना बघायला भेटणार आहे फीवर. काय असणार आहे फीवर. अरे अंडरस्टँड होते का काय येणार आहे बॉडीमध्ये फीवर येणार आहे. बघा तुमच्या बॉडीमध्ये बेसिकली काय असणार आहे तुम्हाला सर्दी झाली राईट ना अरे पण काय असणार आहे डेंग्यू झाला मलेरिया झाला मोस्ट ऑफ द चान्सेस कोणताही डिसीज जर होत असेल ना त्यासाठी मेन रिझन काय असणार किंवा सिम्टम काय येतं फीवर येताना बघायला भेटणार आहे. फीवर एंटर केला याचं म्हणजे फीवर जर काय येत असेल त्याचं मिनिंग समजून घ्या. बॅक्टेरिया इज ना बेसिकली ब्रेक आवर फर्स्ट लाईन डिफेन्स. फर्स्ट लाईन डिफेन्स काय झाली त्याची ब्रेक झालेली म्हणजे मला इन द सेन्स काय म्हणायचं बघा की यामध्ये फिजिकल बॅरियर मध्ये काय काय होतं मला सांगा स्किन आणि म्युकसल मेम्ब्रेन आता आहे का ब्रेक झाली. देन त्यानंतर ना फिजिओलॉजिकल मध्ये स्टमक लाइनिंग ऍसिड मधून तिथून वाचलेला आहे तो राईट ना. देन आयज मला जो कंटेंट असणार आहे लायसोझाइम पासून वाचलेला आहे. और इव्हन काय असणार तुमच्या माउथ मध्ये सलायवरी एन्झाइम त्याच्यापासून वाचलेला आहे. आणि अल्टिमेटली बॅक्टेरिया तसं कुठं आलेला आहे तुमच्या बॉडीमध्ये और ब्लड मध्ये और काय असणार आहे टिश्यू मध्ये येताना बघायला भेटणार आहे. टिश्यू मध्ये आल्यानंतर इमिजिएटली काय होत नाही बाळांनो माहितीये का की स्पेसिफिकली आपल्या डब्ल्यूबीसी वगैरे ऍक्ट होत नाहीत. आपल्या बॉडीमध्ये इमिजिएटली काय पहिल्यांदा केलं जाणार बॉडीचं टेम्परेचर वाढवलं जाणार आहे. काय केलं जाणार बॉडीचं टेम्परेचर. आता बॉडीचं टेम्परेचर जर वाढलं तर डेफिनेटली त्या पर्सन मध्ये काय तुम्हाला बघायला भेटणार आहे फीवर येताना बघायला भेटणार आहे राईट ना. आता या केसमध्ये एक पॉईंट समजून घ्या नॉर्मल बॉडी टेम्परेचर मला सांगा किती असतं. नॉर्मल बॉडी टेम्परेचर जर किती असणार आहे 37 डिग्री सेल्सिअस येताना बघायला भेटणार आहे राईट ना. बट आता मला सांगा फीवर आलाय म्हणजे हेच टेम्परेचर ऑलमोस्ट असणार आहे 38 to 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे. मग मला सांगा इथं याचं मिनिंग असणार आहे बॅक्टेरिया इनसाइड द बॉडी बरोबर ना. बॅक्टेरिया काय असणार आहे बॅक्टेरिया जो असणार आहे इनसाइड काय असणार आहे बॉडीमध्ये येताना बघायला भेटणार आहे. बॉडीमध्ये आलाय म्हणून तर टेम्परेचर वाढलंय म्हणून तर फिवर आपल्याला येताना बघायला भेटणार आहे. आता फिवर काय असणार आहे वाढत 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 जर गेला तर त्या पेशंटला बेसिकली आपण काय करतो की डॉक्टरकडे घेऊन गेला राईट ना. तर डॉक्टर काय म्हणणार आहे हा फिवर आलाय जरा चेक करणार आहे राईट ना. कधी आलाय कधी नाही हे सगळं चेकआउट करणार आहे. आणि त्यानंतर त्यांना बेसिकली बरं फिवर हा वाढत जाणं किती 37चं 38 to 40 पर्यंत जाणं त्या कंडिशनला आपण किंवा फिअर वाढण्याच्या कंडिशन आपण म्हणतो पायरेक्सिया. काय म्हणतो पायरेक्सिया. पायरेक्सिया राईट ना. ते पॅरेक्सिया वर्ड माहित असू द्यात इन फ्युचर मध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर बनाल ना तेव्हा तुम्हाला बेसिकली असे खूप सारे पेशंट एक रिझन येताना बघायला भेटणार काय झालंय मला ताप आलाय मला बेसिकली फिवर आलाय राईट ना. प्रॉपर्टी जर तुम्हाला सांगितलं गेलं तर तुम्हाला समजायला पाहिजे की या पर्सनला जो फिवर आलाय म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे की पर्टिक्युलर याला फिवरला कमी करणारे मेडिसिन द्यावं लागणार आहेत. म्हणजे अँटी पायरेक्सियल मेडिसिन द्यायला पाहिजेत. मग तुम्ही डॉक्टर तुम्हाला बेसिकली असं टेम्परेचर बाप रे थर्मामीटर चेक करून 38 राईट ना और 40 डिग्री सेल्सिअस और 104 102 फॅरनहाइटचं टेम्परेचर तुम्हाला मेनली मेन्शन केलं जाते राईट ना. तर अशा केसमध्ये आपण काय म्हणतो की बेसिकली आता ह्याला मला अँटी पॅरेक्सिल बेसिकली मेडिसिन देणं गरजेचं आहे. तुम्हाला डॉक्टर सजेस्ट काय करतात डोलो घे पर काय ऍस्पेरिन घे अजून काय असणार आहे कॉम्बिफ्लेम घे राईट ना पॅरासिटामॉल घे. हे जे बेसिकली मेडिसिन आहेत ते काय आहेत अँटी पॅरेक्सेल आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये जर या गोळ्या आपण घेतल्या डोलो जर घेतली राईट ना कॉम्बिफ्लेम जर घेतली तर आपल्या बॉडीमध्ये पीएच कसा होणार आहे कमी होताना बघायला भेटणार आहे. समजतं का बाळांनो मी काय सांगतोय ते अंडरस्टँड होतंय. म्हणजे यामुळे काय असणार की बॉडीचं टेम्परेचर खूप जास्त झालं असेल तर बेसिकली त्याला थांबवण्याचं काम करणार आहे. पण आता पहिल्यांदा हे समजून घ्या की फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये फिवर का वाढलं. मला सांगा बॅक्टेरियाला सर्व्हायव्हरची टेम्परेचरची किती गरज होती 37 कारण की बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती आहे 37. आता बॅक्टेरिया जर ग्रो व्हायला लागला इन्फेक्शन जर वाढवत वाढवत गेला तर त्याला मारण्यासाठी बॉडीचं टेम्परेचर तेवढंच ठेवलं पाहिजे त्यापेक्षा वाढवलं पाहिजे ना. आता मला सांगा 38 40 डिग्री सेल्सिअस मध्ये
तो बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह होऊ शकतो का? मरणार आहे. म्हणजे मला सांगा, हे फिजिओलॉजिकल बॅरियरने आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी काय केलंय? बॉडीचं टेम्परेचर वाढवलं का कमी केलं? बरोबर ना? मग बॉडीचं टेम्परेचर जर वाढलं असेल तर मला सांगा, हे इथं आपल्या बॉडीमध्ये एक टाईपचं इम्युनिटीचं और प्रोटेक्शन करण्याचं मेकॅनिझम चालू झालंय ना. आपण काय करतो? लगेच डॉक्टरकडे जातो. ताप आलाय मला, मला मेडिसिन पाहिजे, मला सुट्टी पाहिजे, मला आराम करायचा आहे. आपण असं म्हणतो, मेडिसिन घेतो आणि मग मेडिसिन घेतल्यानंतर ना, बाहेरून ज्यावेळी तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये मेडिसिन घेताय, अँटीबायोटिक घेताय, सांगा कोणती इम्युनिटी घेताय? ऍक्टिव्ह और पॅसिव्ह? अरे ऍक्टिव्ह और पॅसिव्ह? अरे कार्टन ऍक्टिव्ह कशी काय येणार आहे? प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे समजलं नाही का? नाही समजलं ना? अरे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह समजलंय का? मग मला सांगा, जेव्हा तुम्ही इंजेक्शन घेताय, इंजेक्शन घेतल्यानंतर ना किंवा तुम्ही मेडिसिन घेतल्यानंतर ना, मेडिसिन घेताय, अँटीबायोटिक घेताय, बाहेरून घेताय ना, ऍक्टिव्ह और पॅसिव्ह झाली. पॅसिव्ह जर का इम्युनिटी बॉडीमध्ये जर आली तर मला सांगा, त्या बॅक्टेरियाला कोण मारतंय? तुमच्या अँटीबॉडी का मेडिसिन मधल्या अँटीबॉडी? याच्यामुळं तो परत बॅक्टेरिया तुम्हाला इन्फेक्शन कॉज केला तर फिवर येणार का नाही येणार? का बरं? त्या बॅक्टेरियाची मेमरी आपल्याकडे आहेच नाही. त्याच्या अगेन्स्ट प्रोड्यूस केलेल्या अँटीबॉडी आपल्याकडे आहेच नाहीत. समजून घ्या, नॅचरल अँटीबॉडीज तुमच्या बॉडीमध्ये लाईफ टाइम चालू राहणार आहेत. बट आर्टिफिशियली अँटीबॉडी ज्या आलेल्या आहेत, त्या शॉर्ट टाइम साठीच राहणार आहेत, संपून जाणार आहेत. संपलेत त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जास्त वेळ थांबू शकत नाहीत. मग या केसमध्ये मला काय करावं लागणार आहे बघा, स्पेसिफिकली तुम्ही येस, पर्टिक्युलर त्या पेशंटला काय झालंय? फिवर आलेला आहे, पॅरेक्सिया झालेले आहेत. मग त्याला मी मेडिसिन कोणतं दिलं पाहिजे? अँटी पॅरेक्सिया. राईट ना? प्रिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लिहिणार ना, तर तुम्ही काय गोळीचं लिहिलं नाव ते तुमचं तुम्हालाच मध्ये गुडगुड लिहून टाकलं, राईट ना? ते तुम्हाला आणि त्या बेसिकली फार्मासिस्टलाच फक्त समजणार आहे. ते काय लिहिलंय काय नाही, पेशंटला समजवणं न समजो डझंट मॅटर. राईट ना? कॉम्बी फ्लेम कॉ निदान परत सगळं उडवून टाकलं, लिहिलं बेसिकली कॉम्बी फ्लेम, राईट ना? एम फक्त एम ई बेसिकली टाकून दिलं, विषय संपला. तर या केसमध्ये मला काय मेनली मेन्शन करायचं, हे जे मेडिसिन तुम्ही लिहिताय, मेडिसिन लिहिल्यानंतर ना तो पर्सन ज्यावेळी घेणार आहे, तर इतकं समजून घ्यायला पाहिजे की बॅक्टेरिया आता फर्स्ट लाईन डिफेन्स ब्रेक करून कोणत्या डिफेन्स मध्ये आलेला आहे? सेकंड लाईन डिफेन्स मध्ये. आता इमेजिन करा, असं जर का बेसिकली टेम्परेचर बॉडीमध्ये वाढत 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 जर गेलं, तर 38-40 डिग्री सेल्सिअसला बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह होणार आहे का? नाही. बॅक्टेरिया काय होणार आहे? मरताना बघायला भेटणार आहे. बॅक्टेरिया मरताना बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर फिवर जर जास्तच वाढत गेला, तर तुम्ही त्याला काय इंजेक्शन द्यायला पाहिजे किंवा कोणतं मेडिसिन द्यायला पाहिजे? अँटी पॅरेक्सिया. समजतंय? अँटी पॅरेक्सिया बेसिकली त्याला आपलं देणं गरजेचं आहे. ऍस्पिरिन वन ऑफ द बेस्ट बेसिकली इंजेक्शन किंवा मेडिसिन आपण देताना बघायला भेटणार आहे. ऍस्पिरिन का? कारण की ऍस्पिरिन ही बेसिकली अशी गोळी आहे की जी इझिली डायजेस्ट होऊन जाते. हार्ट पेशंटला कंपल्सरी ऍस्पिरिनची, तुम्ही पाहिलं असेल बघा, हार्ट पेशंट जवळ एक डब्बी असते, त्या डब्बीमध्ये व्हाईट कलरच्या गोळ्या येताना बघायला भेटणार आहेत ऍस्पिरिनच्या. वन ऑफ द बेस्ट आहेत का? कारण की या बेसिकली वॅसो डायलेटर आहेत. ब्लडची बेसिकली जी थिकनेस असते ना, ती एकदम थिन करताना बघायला भेटणार आहे. कारण की हार्ट पेशंटमध्ये ब्लडचं सप्लाय इझिली होत नाहीये, प्रॉब्लेम तो होतोय. मग त्यांचं ब्लडची जर का थिकनेस मी कमी केली और जर का लिक्विडिफाईड केलं, तर इमिजिएटली ब्लड काय होईल माहिती का? सगळीकडे सर्क्युलेट होऊ शकतं. म्हणून आपण त्यासाठी काय युज करतो? येस, ऍस्पिरिन नावाची टॅबलेट मेनली युज करताना बघायला भेटणार आहे. पण आता इमेजिन करा, एखाद्या पर्सन मध्ये हे पीएच टेम्परेचर जर का 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा एकदा जर का जास्त गेलं, ऑलमोस्ट मला मेनली मेन्शन काय करायचं बाळांनो माहितीये का? की इथं जर का स्पेसिफिकली हे टेम्परेचर ऑलमोस्ट किती गेलं, आता इथं बेसिकली सगळे इंडिकेशन चालू होणार आहेत. किंवा 40चं समजा झालं, किती माहितीये का? 41 डिग्री सेल्सिअस जर झालं, तर या पेशंटची डॅमेज होते सीएनएस, सेंट्रल नर्वस सिस्टम डॅमेज होताना बघायला भेटतात. डॅमेज होताना बघायला भेटतात. डॅमेज कशी होते? डॅमेज होण्यासाठी मेनली मेन्शन करून देतोय की स्पेसिफिकली इथं तिची जी बेसिकली मायलिन शीथ असते, मायलिन शीथ कशाने बनले रे? फॉस्फोलिपिडनं. आता टेम्परेचर जास्त जर वाढलं, तर मायलिन शीथची जी स्टेबिलिटी असणार ती डिस्टर्ब होते. इम्पल्स कॅरी करणं, डिस्टर्बन्स क्रिएट होतो. अशा केसमध्ये नर्व्हस सिस्टम कोलॅप्स झालेले आहेत. आणि हे जर का टेम्परेचर आणखीन 41 डिग्री सेल्सिअसचं जर का किती वरती गेलं, येस ऑलमोस्ट सांगू देतो 43 डिग्री सेल्सिअस जर का गेलं, तर पर्सनचे अल्टिमेट काय? डेथ. काय असणार आहे? डेथ. कळतंय? त्यामुळे फ्युअर जर का बेसिकली तुम्हाला वाटत असेल की एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये गेलेला आहे, तर ते चेकआउट करणं गरजेचं आहे. अदरवाईज त्या पर्सनला बेसिकली आपण परत वाचू शकत नाही. पर्सन कंपल्सरी काय असणार आहे? डेथ कंडिशन मध्ये जाताना बघायला भेटणार आहे. समजतंय? सो इथं आपण काय केली, फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये आपण डिस्कस केलं. बट पुन्हा एकदा सांगतोय, जी फर्स्ट बेसिकली आपण बॅरियर मध्ये डिस्कस केले, फर्स्ट बॅरियर मध्ये माझे कोण कोण होते सांगा? येस ना? काय भेटलं आपण याच्यामध्ये?
फर्स्ट बॅरियर मध्ये फिजिकल बॅरियर आणि सेकंड फिजिओलॉजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर मध्ये आपण काय काय बघितलं, स्किन आणि म्युकोसा हे ब्रेक झाले का नाही, झाले ना. देन त्यानंतर काय असणार आहे तुमच्या याच्यामध्ये, जे बॉडीचं टेम्परेचर आहे त्यानं काय ब्रेक केलं, स्टमकची लाइनिंग ब्रेक केली. त्यानंतर काय केलं, माउथचं सलाइवा मधलं पण ब्रेक झालेलं आहे. त्यानंतर टीयर्स ऑफ आयस ते पण ब्रेक झालेले आहेत, और इव्हन काय असणार इयर वॅक्स पण ब्रेक झालेले आहेत. आता बॅक्टेरिया कुठे आहे मला सांगा, बॉडीमध्ये आलाय म्हणजे कशामध्ये, ब्लड और टिश्यू मध्ये आलाय. तर त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी फिजिओलॉजिकल काय चेंजेस आला मला सांगा, फिवर आलेला आहे. तर फिवर मुळे तो बेसिकली बॅक्टेरिया आता ब्लड मधून मरताना बघायला भेटणार आहे, राईट ना. बट या केसमध्ये माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे की इथं जो बेसिकली फिवर असणार आहे तो फिवर सेकंड डिफेन्स म्हणजे येणार आहे का फर्स्ट लाईन डिफेन्स मध्ये येणार आहे. हा मला सांगा, फिजिओलॉजी इज फर्स्ट लाईन डिफेन्स और सेकंड लाईन डिफेन्स, राईट ना. काय असणार आहे, फर्स्ट लाईन बेसिकली याच्यामध्ये मेन्शन होतोय. फर्स्ट लाईन बेसिकली काय असणार आहे, डिफेन्स इथं म्हणजे आपण आयडेंटिफाय करतोय. ओके ना. फर्स्ट लाईन काय असणार आहे, फर्स्ट लाईन डिफेन्स येताना बघायला भेटणार आहे. बट या फिजिओलॉजिकल रिफरन्सेस मध्ये कोणाला आपलं फिवर आलेले, तर फिवर इट्स अँड सेकंड लाईन काय असणार आहे डिफेन्स मध्ये येतो. पॉईंट फक्त व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या, सेकंड लाईन डिफेन्स दिले. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का सांगा, क्लिअर होतंय. फिजिकल बॅरियर मध्ये काय पॉईंट बघितलेत आणि त्याला बेसिकली आपण येस सेकंड थिंग काय असणार आहे याच्यामध्ये जो फ्युअर दिला जाणार आहे तो फ्युअर फक्त काय येणार आहे सेकंड लाईन डिफेन्स मध्ये आपण डिस्कस करून घेतो. हा पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिले. आता एनसाडीचे काय दोन ज्या स्पेसिफिकली आपण काय केलं, बॅरियर स्टडी केलं. बघा एनसाडी याच्यामध्ये काय म्हणते, अर्लियर स्टेज मध्ये फिजिकल बघा, मी तुम्हाला इनंट इम्युनिटी बद्दल पॉईंट सांगतोय, वाचून देतो ते तुम्हाला सांगून देतो. पहिल्यांदा इनंट इम्युनिटी नॉन स्पेसिफिक इम्पॉर्टंट वर्ड, नॉन स्पेसिफिक सगळा स्पेसिफिक नॉन स्पेसिफिक आहे. फॉर व्हॉट, पॅथोजन साठी. पॅथोजन साठी कसे नॉन स्पेसिफिक आहे, समजतं. नॉन स्पेसिफिक म्हणजे काय, सगळ्याच पॅथोजनला अवॉइड करणार आहे, ना की स्पेसिफिक पॅथोजनला, त्यामुळे नॉन स्पेसिफिक बनते. सेकंड काय सांगितलंय, प्रेझेंट टाइम ऑफ द बर्थ म्हणजे बाय बर्थ असणार आहे, राईट ना. जेव्हापासून बर्थ झालंय तेव्हापासून आपल्या बरोबर आहे. सेकंड पॉईंट आला इनंट इम्युनिटी मध्ये. थर्ड काय सांगितलं बघा, प्रोव्हाइड द डिफरंट टाइप्स ऑफ काय असणार आहे बॅरियर टू अवॉइड द एंट्री ऑफ काय असणार आहे फॉरेन पार्टिकल. म्हणजे बॉडीमध्ये कोणताही पॅथोजन जर एंटर करू द्यायचा नसेल तर इनंट इम्युनिटी काय प्रोव्हाइड करते, बॅरियर. कमॉन काय प्रोव्हाइड करणार आहे, बॅरियर. आता बॅरियर जर का बेसिकली बॉडीमध्ये अवेलेबल असेल तर डेफिनेटली कोणताही बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर करू शकत नाही. इंडियानं जर का इंडियाच्या अराउंड कोणती जर का बेसिकली बॉर्डर जर क्रिएट केली नसती तर आज पाकिस्तान, अफगाणिस्तान, राईट ना, त्यानंतर चायना, रशिया वगैरे सगळेच येऊन बसले असते आणि इंडियाच राहिला नसता. बट आपण काय बनवून टाकली, बॉर्डर. त्यामुळे बॉर्डर क्रिएट केल्यामुळे काय होणार आहे की स्पेसिफिकली आता इथं कोणी येऊ शकत नाही, कोणताही पॅथोजन येऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जी बेसिकली बॅरियर दिली ती कोणती असणार आहे, फिजिकल. स्किन आवर काय असणार आहे, मेन बॅरियर. क्लिअरली मेन्शन केलं दिलं, मेन बॅरियर कोण असणार आहे, स्किन, जी फर्स्ट लाईन मध्ये असणार आहे. एकदा जर का स्किन मधून बॅक्टेरिया जर एंटर केला तर मग बेसिकली बॉडीमध्ये खूप सारे डिफिकल्टीज क्रिएट करू शकतात. त्यामुळं आपण बेसिकली स्वतःची स्किन जी असणार आहे तिलाच मेंटेन करून ठेवायला पाहिजे. असं नाही काय स्किन सिंपल सध्या काय होतंय, खेळता खेळता तुम्ही काय करता माहितीये का, हळूच बेसिकली काय करता, पडता कुठेतरी धडकता, राईट ना. और खेळता खेळता बेसिकली ते काय कार्ट्यानं लय बेसिकली टेन्शन डिप्रेशन आलं तर काय माहितीये का, चाकून बेसिकली थोडंसं कट मारते ती, बारीक सारीक कट कर. आता इमॅजिन करा हा जर का कट एखाद्या बॅक्टेरियासाठी और एखाद्या व्हायरससाठी जर का सफिशियंट असेल तर बॅक्टेरिया और व्हायरस बॉडीमध्ये एंटर करणार. आणि एकदा जर का एंटर जर केला, तुम्हाला माहितच आहे जसा की कसा बॉर्डर मधून एंट्री केला होता त्यानं डायरेक्ट उडवलं काय, ताज हॉटेलच. तसा एखादा व्हायरस आला आणि तुमच्या ब्रेनलाच उडवलं तर, हार्टलाच उडवलं तर. त्यामुळे असलं काही धंदा करायचं नाही. घेतलं बेसिकली कापून घेतला, करा करा झालं, मग विषय संपला. म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमची काय करताय माहितीये का, प्रोटेक्टिव्ह लेअर जी असणार म्हणजे तुम्हाला जे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणारे बॅरियर आहे त्याला तुम्ही उडवताय, राईट ना. तसं करायची गरज नाही, तर प्रॉपर्टी मेनली समजून घ्या. फर्दर काय सांगितलं बघा, की स्पेसिफिकली फिजिकल बॅरियर मध्ये मेन तर आपण डिस्कस केलं स्किन, आणि सेकंड थिंग काय असणार आहे, म्युकस और म्युकसल मेम्ब्रेन. आता म्युकस कुठे कुठे सिक्रेट करते तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स मेनली मेन्शन करून दिले. फर्स्ट वन काय दिले बघा, येस इपिथेलियल लाइनिंग इन द काय असणार रेस्पिरेटरी सिस्टम. सेकंड गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक. गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे समजते कोणते असणार आहे, जीआय ट्रॅक म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमची ट्रॅक. आणि युरिनो जेनेटल ट्रॅक मेनली मेन्शन करून दिले म्हणजे कोणते असणार आहे, जिथून आपलं युरिनेशन होताना बघायला भेटणार आहे. मेल अँड फिमेल साठी स्पेशली आपण तिथे डिस्कस करून घेतोय. तर इथं लाइनिंग कोणाचं असणार आहे, की स्पेसिफिकली म्युकसचं, की जे काय काम करणार आहे, ट्रॅप करणार आहेत, पकडून ठेवणार आहेत कुणाला, मायक्रोब्सला और पॅथोजम्सला, राईट ना. मायक्रोब जे असणार आहेत, पॅथोजन जे असणार आहेत त्यांना ट्रॅप करायचं, पकडून ठेवायचं. आता या केसमध्ये समजा युरिन मध्ये बेसिकली येस युरिनोजेनेटल ट्रॅक मध्ये जर काय पॅथोजनला पकडून ठेवलं असेल तर युरिनेशन मधून ते बॅक्टेरिया सगळे बाहेर जाताना बघायला भेटणार आहेत.
जर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये एखादा पॅथोजन म्युकस बरोबर अटॅच झाला असेल तर म्युकस काय असणार आहे की बरोबर तो बाहेर जाताना बघायला भेटणार आहे. आता इन जनरल मध्ये आपण काय करतो बघा, सर्दीच्या टायमिंग मध्ये किंवा बेसिकली जे स्फुटम क्रिएट होतो तो आपण काय करतो माहिती का, डायरेक्ट बेसिकली इनसाइड द बॉडी असं करून टाकतो ना. तर समजून घ्या तो बेसिकली म्युकस जो बाहेर पडतोय या केसमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्या बॅक्टेरियाला बेसिकली आउटसाइड द बॉडी ढकलून देणं गरजेचं राहतं. राईट ना. स्टमक मध्ये जर गेला तर एससीएल त्याला बेसिकली मारूनच टाकणार आहे. बट असं नाही की बाबा चला असं आता सरांनी सांगितलं होतं बाबा स्फुटम आला बेसिकली असं जर का थोडस सर्दी वगैरे झाली तर लगेच उचलायचं आणि बाहेर फेकून द्यायचं, सरांनी सांगितलं होतं का बेसिकली व्हायरस बॉडीमध्ये एंटर करून मग आणखी त्रास करून टाकेल. हे बघा याचं मिनिंग असं नाही की रस्त्यावरती गेला आणि सारखं थुकूत 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 चालू करत झालं तुमचं, राईट ना. बघा दिसणं थुकतोय ना सर, तसं करत बसाल तर बेसिकली सोडायचे नाहीत लोक तुम्हाला. राईट ना. इट्स नॉट अ पर्सनल हायजीन और हायजीनचा बेसिकली प्रॉपर्टी नाही जर धिंगाणा होऊन जाईल. सो तसलं काय करायची गरज नाहीये. अंडरस्टँड होते मी काय म्हणतोय ते. दोन बॅरियर इथं समजलं का बाळांनो, क्लिअर होतंय. सर प्रॉपर्टीज वैसे पहिली बॅरियर इथे देऊन टाकले. सेकंड बॅरियर काय सांगितले, फिजिओलॉजिकल बॅरियर. आता फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये काय दिलंय, ऍसिड इन स्टमक. बघितलं तुम्ही याच्यामध्ये काय असणार आहे, ऍसिड इन अ स्टमक. फर्दर मेंटली करून दिलं असणार काय, सलायवा इन काय असणार आहे माउथ मध्ये. आणि फर्दर नेक्स्ट वन काय दिलं बघा, टीअर्स इन काय असणार आहे बेसिकली आईज मध्ये बघायला भेटणार आहेत. तर हे इव्हन काय असणार आहे फिजिओलॉजिकल, म्हणजे जसा एखादा बॅक्टेरिया जर बॉडीमध्ये एंटर करायचा प्रयत्न करायला लागला तर इमिजिएटली बॉडी फिजिकली त्याच्यावरती काय असणार आहे और त्याच्यामध्ये काहीतरी रिस्पॉन्स देताना बघायला भेटणार. ते प्रॉपर्टी इथे मेनली मेन्शन काय केली की तुम्हाला इंट्रोड्यूस करून टाकलेल्या आहेत. लास्ट वन काय असणार आहे एअरवॅक्स पण तुम्ही त्याच्यामध्ये बघून घेता. नाव तर थर्ड वन जे बेसिकली इन्क्लूड करून दिले ते काय असणार आहे सेल्युलर बॅरियर, राईट ना. तर सेल्युलर बॅरियर मध्ये काय वाटतं सांगा, कोणत्या बेसिकली सेल मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहेत. डब्ल्यूबीसी येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सो आपण त्याच्याबद्दल काय करूया थोडंसं इथं अंडरस्टँड करून घेऊया. बघा थर्ड वन बॅरियर इथे मेनली मेन्शन करून घेतोय. थर्ड त्याचं ते काय असणार आहे सेल्युलर बॅरियर. सांगा सेल्युलर बॅरियर मध्ये एस्पेशली आपण कोणाबद्दल डिस्कस करणार आहे, डब्ल्यूबीसी बद्दल आपण डिस्कस करून घेतो, राईट ना. इन दॅट काय असणार तुमची डब्ल्यूबीसी. आता डब्ल्यूबीसीच्या बेसिकली आपण मेनली काय करतो, दोन टाईपच्या सेल स्टडी करतो माहिती तुम्हाला. सांगा कोणकोणते असणार दोन टाईपच्या सेल. हाय, डब्ल्यूबीसीचे दोन टाईप, ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट. काय आठवते की नाही, ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरे काय असणार आहे अग्रॅन्युलोसाइट्स. थोडा जस्ट रिवाइज करून देतोय त्या नीट समजून घ्या. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये पुन्हा आपण तीन टाईपचे सेल स्टडी केलेले आहेत, कोणकोणत्या बोला बोला बोला, काय असणार आहे ऍसिडोफिल, बेसोफिल अँड न्यूट्रोफिल्स. कमान कोणते असणार आहेत, तीन टाईपचे सेल असणार आहेत, राईट ना. तर याच्यामध्ये बघा कोणते असणार आहेत. पहिली जर डिस्कस करायला गेलो तर तुम्हाला बघायला भेटणार आहेत, येस इथून पहिली ऍसिडोफिल, देन बेसोफिल, देन काय असणार याच्यामध्ये न्यूट्रोफिल येताना बघायला भेटेल. न्यूट्रोफिल मेनली मेन्शन करून घेतो, राईट. तर तीन टाईपचे सेल बघितले. देन त्यानंतर मला सांगा अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये आपण किती टाईप बघितलेत, दोन टाईप बघायला भेटणार आहेत. सांगा पहिला कोणता असणार आहे, हा मोनोसाइट बघायला भेटणार. कोण असणार आहेत मोनोसाइट्स येताना बघायला भेटणार. आणि देन त्यानंतर इथे सांगा अजून एक बघितलं आपण, कोणतं असणार आहे लिम्फोसाइट्स. कोणते असणार आहेत लिम्फो साइट्स बेसिकली आपण इथे मेनली मेन्शन करून घेतो, राईट. त्या दोन टाईपचे सेल आहेत. देन त्यानंतर ना मला सांगा लिम्फोसाइटचे परत आपण काय टाईप बघितलेले, कोणाला आठवतात कोणकोणते ते सांगा. हा याच्यामध्ये मेनली जर डिस्कस करायचं म्हटलं तर पहिला काय असणार आहे बी लिम्फोसाइट येताना बघायला भेटत होते, राईट. देन त्यानंतर दुसरा कोणता असणार सांगा, येस मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर टी लिम्फोसाइट एक बेसिकली येताना बघायला भेटणार आहे, टी लिम्फोसाइट. आणि इव्हन जर एक मेनली त्यानं आठवून घ्या, ह्याच लिम्फोसाइटचा अजून एक स्पेशल टाईप बघायला भेटणार इज कॉल्ड एज अ नॅचरल किलर सेल्स. कोणते असणार आहेत नॅचरल किलर सेल. अंडरस्टँड होतंय. तर प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून घेतो. बरं देन त्यानंतर जर एस्पेशली सांगायचं म्हटलं तर टी लिम्फोसाइटच्या अजून काय काय आपण टाईप बघितलेले, कोणकोणते होते सांगा. येस व्हेरी गुड. कोणकोणते असणार आहेत टी हेल्पर सेल असणार आहे, देन टी, यस टी किलर असणार आहे, देन टी सप्रेसर, लास्ट वन टी मेमरी सेल येताना बघायला भेटेल, राईट ना. कमॉन कोणकोणते असणार आहे टी हेल्पर, देन टी किलर, देन टी सप्रेसर आणि टी मेमरी, राईट ना. सिमिलर केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो ना मला तर आपल्या बी लिम्फोसाइटचा पण एक टाईप बघायला भेटणार आहे. दॅट टाईप वी कॉल्ड एज अ बी मेमरी सेल. कोणते असणार आहेत बी मेमरी सेल. ध्यानात राहतील, क्लॅरिटी येते. हा सगळा कंटेंट मी तुम्हाला कुठे शिकवला होता, येस
बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये आपण डिस्कस करून घेतोय, राईट ना. तर या टाईपच्या बेसिकली आपल्याला काय करायचे की मेनली इथं डिस्कस करून घ्यायच्या आहे. क्लॅरिटी येते, समजते सेल कोणत्या कुठल्या कशा असणार आहेत, राईट ना. तर या प्रॉपर्टी वाईज बेसिकली तुम्हाला इन डिटेल मध्ये हे सगळे पॉईंट्स कव्हर असणं गरजेचं आहे, राईट ना. प्रॉपर्टीजला काय करायचं की ऑल टाइम मेनली मेन्शन करून ठेवा. आता इथं आपल्याला काय करायचं माहिती का बाळांनो, दोन टाईपचे बेसिकली कॅटेगरी करायचे, बिकॉज एनसीईआरटीने काय केलं माहितीये का, की तुम्हाला पॉलिमॉर्फो न्यूक्लिअर काही सेल मेनली मेन्शन करून दिलेले आहेत, राईट ना. एनसीईआरटीचं जर का स्टेटमेंट बघितलं 134 पेज नंबरवरती लास्ट स्टेटमेंट मध्ये, तर असं काय केलंय की तिथे बेसिकली नाव दिले पॉलिमॉर्फो न्यूक्लिअर. आता पॉलिमॉर्फोचं मिनिंग काय बनणार आहे, न्यूक्लियसचे मल्टिपल टाईप असणारे बेसिकली काय असणारे सेल्स बघायला भेटणार आहेत. बट ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस करायला गेलो ना बाळानो, तर इथं आपण इन जनरल मध्ये काय करतो माहितीये का, दोन टाईपच्या सेल स्टडी करतो. एक असणार आहे फॅगोसायटिक सेल, कोणते असणार आहे, फॅगोसायटिक काय असणार आहे सेल्स त्यांना बघायला भेटणार आहेत. आणि दुसरी कोणती असणार आहे, नॉन फॅगोसायटिक सेल, नॉन फॅगोसायटिक सेल येताना बघायला भेटणार आहेत. आता या केसमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर फॅगोसायटिक सेलमध्ये पहिली जी सेल येताना बघायला भेटणार आहे, सांगा कोणती असणार आहेत, कोणते असणार आहेत, न्यूट्रोफिल सेल, राईट ना. तर पहिला आपण घेतलं याच्यामध्ये न्यूट्रोफिल सेल, न्यूट्रोफिल, राईट ना. त्यानंतर नेक्स्ट वन कोणते येणार आहे, मोनोसाइट, कोण असणार आहे, मोनोसाइट. आणि अजून एक राहिली, सांगा कोणती असणार आहे, मॅक्रोफाज. गुड, काय असणार आहे, मॅक्रोफाज. दीज आर दी कोणते सेल असणार आहेत, फॅगोसायटिक सेल. आणि यामध्ये आपल्याला डिफेन्स प्रोव्हाइड करण्यासाठी जे मेनली सेल असणार आहेत नॉन फॅगोसायटिक सेल मध्ये, इथं जी स्पेशल सेल बघायला भेटणार आहे, वी कॉल्ड इज अ एनके सेल. काय म्हणणार आहे, एनके सेल मेनली इथे इन्क्लूड करून दिलेले आहेत. प्रॉपर्टी समजते बनवतो. या टाईपच्या बेसिकली काय असणार आहे आपल्या बॉडीमध्ये, फॅगोसायटिक सेल नॉन फॅगोसायटिक सेल मध्ये इथं आपण मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. आता इथं मेनली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये एक पॉईंट तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलं सेल्युलर डिफेन्स मध्ये. तर सेल्युलर डिफेन्स मध्ये कोणकोणते सेल येणार आहे बघा, सुरुवातीला तर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर तुमच्या फॅगोसायटिक सेल न्यूट्रोफिल्स येताना बघायला भेटणार आहेत, मोनोसाइट्स येताना बघायला भेटणार आहेत, मॅक्रोफाज येताना बघायला भेटणार आहेत, आणि इव्हन काय असणार तुम्हाला एनके सेल येताना बघायला भेटणार आहेत. दिस आर ते मेनली काय असणार आहे, येस, सेल्स विच मेनली आर रिस्पॉन्सिबल फॉर द गिव्हिंग सेल्युलर डिफेन्स. म्हणजे मला काय सांगायचं आहे, बॉडीमध्ये एखादा जर पॅथोजन जर आला, काय म्हटलं, बॉडीमध्ये एखादा पॅथोजन जर आला, तर पॅथोजन आल्यानंतर त्याला न्यूट्रोफिल, मोनोसाइट, मॅक्रोफाज मारताना बघायला भेटणार. ब्लड मध्ये येऊ देत किंवा टिश्यू येऊ दे मध्ये येऊ देत, त्यांना मारण्याचं यांचं काम इथे त्यांना बघायला भेटणार. सेकंड थिंग, एनके सेल जर घेतली तर एनके सेल एक अशी सेल आहे जे फॅगोसायटोसिस करत नाही बाळांनो. बघा, आता ह्याला थोडंसं बेसिकली अनालॉजिकली तुम्हाला मेनली मेन्शन करून देतो. फॅगोसायटिक सेल म्हणजे आपले पोलीस. कोण असणार आहेत, पोलीस. मला सांगा, ज्यावेळी पर्टिक्युलरली एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर कसाबला ज्यावेळी पकडला गेला, कसाबला ज्यावेळी पकडला गेला त्यावेळी इमिजिएटली मारला गेला का रे त्याला, काय केलं त्याला, त्याला बेसिकली जेलमध्ये टाकला, राईट ना. त्याला काय केलं की बेसिकली जेलमध्ये येऊन त्याची चांगलीच खातिरदारी चालू होती, बिर्याणी काय खातंय, राईट ना, इकडे तिकडे इकडे तिकडे पाहिजे पाहिजे तसे त्याच्या बेसिकली आपण काय केलं की, तेच ना, त्याचे डिमांड सगळ्या प्रोव्हाइड करत होतो. ते त्यानंतर असं पण काही गोष्टी आहेत की त्याला बेसिकली आपण काय दिला, वकील पण दिला होता. अरे वकील त्याची काय गरज होती, तुम्ही बघताय त्या बाबानं सरळ सरळ ताज हॉटेलला उडवलेलं आहे, लोकांना मारत सुटलेलं आहे, पोलिसांना मारलेलं आहे. आता इतकं सगळं झाल्यानंतर त्याला शांतपणे का ठेवायचं, का तर त्याच्याकडून इन्फॉर्मेशन काढून घेण्यासाठी. इन्फॉर्मेशन काढून घेतली ठीक आहे, बट एवढा वेळ किती वर्षानंतर बेसिकली त्याला काय केलं की मारलं गेलं. सो इट्स नॉट अ व्हेरी गुड थिंग, राईट ना. सिमिलर केसमध्ये मला इथे काय सांगायचं की पोलीसवाल्यांचं जे मेकॅनिझम असतं थोडं फॅगोसॅटिक इन नेचरमध्ये असतं. पोलीसवाला काय करतो, त्या बेसिकली आतंकवादी टेररिस्टला पकडणार, त्यानंतर पकडल्यानंतर त्याच्या हातामध्ये काय असणार, एखादं वेपन असेल तर ते काढून घेणार, त्याला बेडी ठोकणार, राईट ना, चेन बेसिकली टाकली जाणार आहे. मग त्याला पोलीस मध्ये कुठे जेलमध्ये घेऊन जाणार, जेलमध्ये घेऊन गेले त्याला टॉर्चर करणार, माहिती काढणार. इतकं सगळं झालं तर अल्टिमेटली त्याला फाशी मारून टाकणार. म्हणजे अशी सिस्टम येताना बघायला भेटणार आहे. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये एखादा जर का स्पेसिफिकली पॅथोजन जर एंटर करत असेल, तर पॅथोजनला आपण एंडोसायटोसिस करतो, म्हणजे सेलच्या आत त्याला घेतो, राईट ना. ते त्यानंतर एका एन्झाईमची किंवा एखाद्या सेल ऑर्गनलची ऍक्शन करतो, कोणता, लायसोझाईम एन्झाईम. त्या लायसोझाईमचे बेसिकली काय असणार, एन्झाईम सिक्रेट करून त्याला आपण मारतो, त्याचे तुकडे तुकडे करून टाकतो, आणि तुकडे तुकडे आउट ऑफ द सेल बेसिकली बाहेर टाकतो, म्हणजे काय करतो, एक्झोसायटोसिस. मग ही जी बेसिकली प्रोसेस आहे तिला अल्टिमेटली आपण नाव काय दिलं, फॅगोसायटोसिस. हे फॅगोसायटोसिस करण्यासाठी कोणत्या सेल रिस्पॉन्सिबल असतात, फॅगोसायटिक सेल. म्हणजे फॅगोसायटोसिस करतो कोण, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट अँड मॅक्रोफाज. अंडरस्टँड होते, त्या बेसिकली काय करणार आहेत, मेकॅनिझम परफॉर्म करणार आहेत, म्हणजे बेसिकली पोलीसवालं काम झालं.
बट सायमल्टेनियसली तुम्ही बघा, ज्यावेळेला अटॅक झाला होता ना, त्या सिच्युएशनला अल्टिमेटली आपण कोणाला बोलवतो माहितीये का? कमांडोजला. एनएसजी कमांडो नॅशनल काय असणार आहे तुम्हाला बेसिकली एस कमांडोज कार्ड बेसिकली तुम्हाला बेसिकली एनएसजी बेसिकली त्यांना बघायला भेटणार आहे. तर एनएसजी असतात ना त्यांना बेसिकली सिम्पल सुद्धा शूट करायचं. डायरेक्ट त्यांना बेसिकली असं काही परमिशन घ्यायची नसते. पोलिसांना का त्याला मारायचं असेल का नाही तर प्रोसेस असते काय की पर्टिक्युलर पहिल्यांदा हवेत गोळी मारा, दुसरी गोळी त्याच्या पायावर मारा. राईट ना अशी प्रोसेस असते. आर्मीमध्ये पण सेम कंडिशन मारायचं असेल तर बेसिकली काय असणार गुडघ्याच्या खालीच बेसिकली मारलं जातं किंवा कमरेच्या खालीच मारलं जातं बिकॉज ऑफ वॉट मेला नाही पाहिजे. एनएसजी वाल्यांचं तसं नसतं त्यांचं एक मात्र उडवून टाकायचं डायरेक्ट. स्नायपर बघणार बरोबर दोन भोवयाच्या मध्ये गोळी मारून त्याला मारून टाकायचं बस. तुम्हाला कोणी विचारायला जाणार नाही तुम्ही त्याला का मारलं म्हणून. सिमिलर केसमध्ये बॉडीमध्ये बॉडीमध्ये बेसिकली एक सेल आहे कोणती एनके सेल. तिचं पण असला लाड नसतो. पॅथोजन आला रे आला दिसला की ठोकला. एवढं सिंपल सध्या त्याचं काम असतं. दिसला की मारून टाकायचं. पॅथोजन कोणी असू दे बॅक्टेरिया असू दे व्हायरस असू दे फंगस असला आला का नाही की बस त्याला मारून टाकायचं. हे काम कोणाचं असणार बाळांनो एनके सेलचं इथं मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. पण एनके सेल माझी कशी झाली नॉन फॅगोसायटिक आणि बेसिकली ह्या तीन सेल कशा झाल्यात माझ्या फॅगोसायटिक इन नेचर मध्ये फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. कळतंय एनसाठी बघा त्याच्यामध्ये काय मेंटेनेशन करून दिलेत. सेल्युलर जर बॅरियर मध्ये आपण जर डिस्कस केलं तर पहिले दिलेत सर्टन टाइप्स ऑफ द ल्युकोसाइट्स डब्ल्यूबीसी आपण डिस्कस करायला चालू केलं होतं ना. सो डब्ल्यूबीसी मधले ग्रॅन्युलसाइट्स अग्रॅन्युलसाइट्स आणि त्यामधली पण कोणते असणार काही सेल्स मेंटेनेशन करून दिले. काय सांगतात लाईक पॉलिमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट्स पॉलिमॉर्फो मल्टिपल टाइपचे काय असणार न्यूक्लियस बघायला भेटणार आहेत. बरं ऍसिडोफिल बेसोफिल देन न्यूट्रोफिल्स मॅक्रोफाज लिम्फोसाइट सगळ्यांचे आपण न्यूक्लियस पडलेत. काही जणांचे कसे होते एस शेपचे कोणाचे बेसिकली हेडफोन शेपचे राईट ना कोणाचे बेसिकली ड्रमस्टिक शेपचे होते. मग माझा क्वेश्चन आहे कोणाचे किडनी शेपचे होते आणि कोणाचा एकदम लार्ज शेपचा बघायला भेटत होता. ड्रमस्टिक सारखा कोणाचा होता रे ड्रमस्टिक शेप मध्ये कोणाचा होता ड्रमस्टिक शेप कोणाचा सांगा. हा बोला 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 ड्रमस्टिक शेप कोणाचा होता. हा न्यूट्रोफिलचा बघायला भेटत होता ना. त्यानंतर किडनी शेपचा मोनोसाइट्स बघायला भेटणार आहेत एस शेप मध्ये. बेसोफिल बघायला भेटणार आहेत रे आणि बायलोब हा ऍसिडोफिल मध्ये बघायला भेटत होता. मग मला सगळा न्यूक्लियसचा एक सेम एक स्पेसिफिक शेप का मल्टिपल शेप्स आहेत म्हणून ते मला देऊन टाकलेले आहेत. आता फर्दर कंटिन्यू काय केलंय बघा अँड मोनोसाइट अँड काय असणार नॅचरल किलर सेल्स. आता मला सांगा मोनोसाइट्स अँड नॅचरल किलर सेलच्या मेनली मेन्शन करून दिलेल्या आहेत राईट ना. तर इथं स्पेसिफिकली ज्या मल्टीन्यूक्लियर मेनली मेन्शन करून दिले येस इथं जो हा वर्ड यू रिप्रेझेंट केलाय ना पॉलिमॉर्फो न्यूक्लिअर जो बेसिकली मेनली मेन्शन करून दिलाय दिस इज ओनली फॉर द काय असणार आहे आपल्या स्पेसिफिकली एका सेलसाठी काय त्याचं नाव असणार न्यूट्रोफिल पॉलिमॉर्फो मध्ये फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि सेकंड थिंग मोनोसाइट जर आपण डिस्कस करायला गेले तर कोणत्या शेपचे असणार आहे किडनी शेपचा बेसिकली येताना बघायला भेटणार आहे लार्ज साईजचा. तर ह्या दोन सेल ज्या एस्पेशली एंटर करतात त्या असतात फॅगोसायटिक इन नेचर मध्ये. ते त्यानंतर काय दिले नॅचरल किलर सेल टाइप्स ऑफ काय असणार लिम्फोसाइट मेनली मेन्शन करून दिलाय. तर तिचा बेसिकली जो कंटेंट मेनली मेन्शन करायचं म्हणतात तर कसं असणार आहे येस नॅचरल किलर सेल मध्ये नॉन फायगोसायटिक इन नेचर मध्ये मेनली मेन्शन करून दिलंय. सो ऍज वेल एज कसं असणार आहे मॅक्रोफाज. आता इथे एक वर्ड दिलाय मोनोसाइट पण आहे मॅक्रोफाज पण आहे आणि बेसिकली न्यूट्रोफिल पण आहे. मग या सगळ्या सेम सेल आहेत का डिफरंट सेल आहेत हे आपण बेसिकली स्टडी करणार आहोत. कोणची ऍक्शन कुठे होते टिश्यू मध्ये कोणाची होती ब्लड मध्ये कोणाची होती हे सगळे पॉईंट्स आपण मेनली डिस्कस करणार आहोत. बट इन द काय सांगितलं इन अ टिश्यू कॅन मॅक इज फॅगोसायटोसिस अँड डिस्ट्रॉय द काय असणार आहे मॅक्रोफाज. तर अशा प्रकारे या सेल काय असणार ती बॉडीमध्ये एंटर जर केल्या बॅक्टेरिया जर एंटर केला तर आपली सेकंड लाईन डिफेन्स इज नथिंग बट कोण असणार आहेत आपल्या बॉडीमधले काही सेल्स. सेल्स मध्ये स्पेशली कोण असणार आहे फॅगोसायटिक अँड नॉन फॅगोसायटिक सेल ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि आपल्याला सेकंड लाईन डिफेन्स प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजे बॅक्टेरिया जर का आता स्किन मधून जर ब्लड मध्ये आला तर ब्लड मध्ये त्याला मारला जाणार आहे किंवा टिश्यू मध्ये त्याला मारला जाणार आहे. बट कंपल्सरी त्याला मारला जाणारच आहे. जर याला मारला गेला नाही तर इन्फेक्शन कॉज करू शकतो. बट ते इन्फेक्शन कॉज करण्याच्या अगोदर आपल्या बॉडीमध्ये थर्ड लाईन डिफेन्स काय असणार त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होताना बघायला भेटणार आहे. आणि थर्ड लाईन डिफेन्स जी मेनली इन्क्लूड करून दिली जाते ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे ते असते स्पेसिफिकली आपल्या बॉडीमध्ये टी सेल आणि बी सेल. टी सेल आणि बी सेल मला सांगा टी सेल मध्ये स्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बघा याच्यामध्ये प्रत्येकाचे काय ना काहीतरी फंक्शन्स होते कोणाला आठवतात का रे सगळा ऍसिडोफिलचं फंक्शन काय होतं कशात काय आपण डिस्कस केलं ऍसिडोफिलचं फंक्शन इन्फेक्शन और काय असणार आहे ऍलर्जन्स. बरं ऍसिडोफिलला अजून एक नाव होतं इओसिनोफिल्स राईट ना. आता त्यांचं मेनली फंक्शन काय बनायचं की बॉडीमध्ये अलर्जन जर काय एंटर केलं तर अलर्जिक कंडिशनला रिस्पॉन्स करण्याचं काम कोणाचं आपल्या येस ऍसिडोफिलचं बरत होतं. बेसोफिलचं फंक्शन काय होतं सांगा
इन्फ्लामेटरी रिॲक्शन करायची किंवा बेसिकली काहीतरी सिक्रेट करायचे, तर काय काय सिक्रेशन होते? सगळं गेले ना, उडले ना सगळं? ए ओलाटाईल, उडले का नाही सगळं सांगा बघू. हा, बर. एक जण तर सिलेबस माहिती आहे, हा चॅप्टर तर असणार आहे तेवढा. आणि एक मागचा चॅप्टर घेऊया, ब्रिथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. हा, काय प्रॉब्लेम आहे? अरे समजतंय का तुम्हाला काय चाललंय? मी बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशनचे क्वेश्चन विचारतोय, त्यात तुमचा असा बँड वाजायला लागलाय, तुम्हाला काय आठवण झालेलं आहे? मी जर का असं पुढं 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 जर का सरकत गेलो, तुम्हाला काही मागचं आठवणार नाही. रिव्हिजन केली नाही तर काय होणार नाही तुमचं त्याच्यामध्ये. समजतंय? ब्रिथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसचं प्रिपरेशन करा. मी त्याच्यावरची क्वेश्चन टाकन आणि काय असणार ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस जेवढं शिकवत तेवढा. ह्युमन हेल्थ अँड डिसीज किती असणार आहे? 3 मिनिटचा टॉपिक मग, जास्त काय नसणार. असं लेक्चर तर झालंच आहे. उद्या आणि परवा 2 दिवस टीचिंग करणार, मग त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढंच आपलं येणार आहे, जास्त काय नसणार आहे. मला माहिती आहे मी किती शिकवलंय किती नाही ते, त्यानुसार मी तुम्हाला त्यांची क्वेश्चन टाकेन. पण ब्रिथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस जर का तुम्ही करता तर थोडीशी बेसिकली ह्युमन फिजिओलॉजी पुन्हा एकदा रिवाइज होईल. नाहीतर सगळं डोक्यातनं जे भरलं होतं का नाही, सगळं एकदम भूर 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 निघून जाईल सगळं. काहीच करू शकणार नाही मग तुम्ही. समस्या काय काय म्हणतोय ते? एक 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 चॅप्टर ठेवल्यानंतर तुमचं तेवढं होऊन जातंय, पण मागचं तुम्हाला काय आठवत नाही आता परत. सांगा. तिथं बेसिकली काय असणार आहे? बेसोफिल मधून काय काय सिक्रेट केलं जात होतं? हिस्टामाइन, हिपॅरिन आणि सेरोटोनिन होते नाही रिलीज 3 फॅक्टर. तर हिस्टामाइन कोण होता? वॅसो डायलेटर और वॅसो कन्स्ट्रिक्टर? हा, कन्स्ट्रिक्टर और डायलेटर? हा, का बरं डायलेटर? अरे खोळ्यानो, तुम्हाला सांगितलेलं ट्रिक्स मध्ये ध्यानात ठेवून घ्या. HD असं काय दिलं होतं? फोटो कसा काढायचा? HD मध्ये. तर HD म्हटलं तर ध्यानात पाहिजे. हिस्टामाइन, डायलेटर. आता त्याचा ऍक्शन काय असणार, कसं असणार ते आपण डिस्कस करणार आहे. परत सेरोटोनिन कसं असतं त्याच्याबरोबर अपोजिट. कसं निघाला? कन्स्ट्रिक्टर. हिपॅरिन कसं असणार आहे? अरे हिपॅरिनचं काय फंक्शन आहे? अँटीकॉग्युलेंट एजंट आहे ना रे. राईट ना, हे मेकॅनिझम बघितलेलं. त्यानंतर मोनोसाइट, मॅक्रोफाज आहे. त्यानंतर लिम्फोसाइट मध्ये बी लिम्फोसाइटचं फंक्शन काय असतं रे? बी लिम्फोसाइटचं फंक्शन काय असतं? हा, ट्रान्सपोर्ट करायचं. अरे प्रोडक्शन करणं रे, प्रोडक्शन करणं. अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणं. आणि सेकंड थिंग सांगा, याच्यामध्ये टी हेल्पर काय फंक्शन बनतंय? स्टिम्युलेट करायचं कोणाला? बी लिम्फोसाइटला. कशासाठी? अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी. त्यानंतर टी किलर सेल मारणं. त्यानंतर टी सप्रेसर सेल, अँटीबॉडीचं प्रोडक्शन जास्त व्हायला लागलं त्याला सप्रेस करणं. आणि काय असणार? टी मेमरी सेल, मेमरीला स्टोअर करून ठेवणं. हे त्याचं फंक्शन आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. नॅचरल किलर सेलचं फंक्शन काय असणार आहे? डायरेक्ट बेसिकली पॅथोजनला उडवून टाकायचं, मारून टाकायचं. तर हे फंक्शन याच्यामध्ये मेनली बेसिक केले. राईट ना? आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, की स्पेसिफिकली जे तुमचे असणार आहेत, उद्याचं लेक्चर म्हटलं रे म्हटलं की लगेच सगळं पॅकिंग करायला तयार. वाटच बघत असतो सर आम्ही तुमच्या या शब्दाची, नाही ना? तर अशी जर का तुम्ही बघत असाल तर मी लिटरली सांगायला लागलोय, मी तुम्हाला पुढे टीचिंग करत जाईन. एक तरी कसं 6 चॅप्टर होईल, याच्यामध्ये 90 क्वेश्चन काढून टाकेन. त्यानंतर जो बॅकलॉग राहणार आहे का नाही त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहे. बायोलॉजीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला रिवाइज 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 मल्टिपल रिवाइज करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रोएक्टिव्हली थोडं वर्क करायला चालू करा, तर मेमराईज होऊन जाईल, नाहीतर अदरवाईज काहीच राहायचं नाही. कळतंय? प्रिपरेशन करायला चालू करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे स्पेसिफिकली 2 असणार आहेत. कोणती? पॅगोसायटिक सेलचं मेकॅनिझम कसं परफॉर्म केलं जातं. इन शॉर्ट मध्ये त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल, मोनोसाइट, मॅक्रोफॅजचं मेकॅनिझम कसं असतं. नॉन पॅगोसायटिक सेलमध्ये नॅचरल किलर सेलचं फंक्शन कसं असतं, ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. क्लिअर झालं इथपर्यंत? सांगा, इनर ट्युमिनिटच्या किती बॅरियर आहेत? अरे किती बॅरियर आहेत? त्याच्यामध्ये पहिली बॅरियर, दुसरी, तिसरी, लास्ट वन. राईट? याच्यामध्ये मला सांगा, फर्स्ट लाईन डिफेन्स मध्ये कोण कोण आहे? फर्स्ट लाईन डिफेन्स म्हणजे काय असतं सांगा? फर्स्ट टाइम जे आपल्याला बॅक्टेरियापासून और पॅथोजन पासून वाचवते तिला आपण काय म्हणतो? फर्स्ट लाईन डिफेन्स. मला सांगा याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आले? पहिलं, त्यानंतर ना, त्यानंतर ना काय असणार सांगा? अरे पहिल्यांदा आपण काय बघितलं? स्किन बघितलं. त्यानंतर ना म्युकस. म्युकसचा लाईनिंग कुठं कुठं आहे? आधा बाधा दादा दा, आधा बाधा दादा दा. एवढंच जमत आहे तुम्हाला? हा,
GIT tract, then respiratory tract, then generator tract, right ना. then आपण बेसिकली फर्स्ट लाईन मध्ये दुसरी बॅरियर बघितली कोणती? फिजिओलॉजिकल. सांगा यांच्यामध्ये काय असणार? बॉडीचे सिक्रिशन्स. पहिलं सिक्रिशन कुठे आहे सांगा? काय असणार आहे? सेकंड काय असणार त्याच्यामध्ये? सलायव्हरी अमायलेज. कोण असणार आहे? थर्ड वाला काय सांगा? राईट ना, टीअर्स ऑफ आईज. त्याच्यामध्ये काय असणार आहे? लायसोझाईम एन्झाईम. लायसोझाईम एन्झाईमचं नेचर कसं असतं? हायड्रोलायटिक फॉर्म मध्ये, राईट ना. त्या केसमध्ये काय असणार आहे? ऍसिडिक पीएच मध्ये ते वर्क करताना बघायला भेटतात. फोर्थ दोन भेटला पण इयर वॅक्स. तर यांच्यामध्ये जर कोणती बेसिकली डिफेन्स मला भेटलं? अरे कोणती भेटली? बॅरियर कुठली? सेकंड बॅरियर आहे ना. आणि डिफेन्स. बट मला सांगा फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स हा बेसिकली फिजिकल बॅरियर मध्ये अजून एक येतो. कोणता असणार आहे? फिवर. आता फिवर ज्यावेळी बॉडीमध्ये येणार आहे त्यावेळी बॅक्टेरिया कुठं पोहोचला सांगा? स्किन वरती आहे, म्युकोसल मेम्ब्रेन मध्ये, एका ब्लड मध्ये आलाय. त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर त्या कंडिशनला आपण म्हणतो पायरेक्सिया. काय म्हणतो? पायरेक्सिया. जास्त फिवर जर वाढला तर हायपर पायरेक्सिया म्हणणार आहे. कमी फिवर असेल तर हायपो पायरेक्सिया म्हणणार आहे. फिवर वाढणं म्हणजे काय असणार आहे? पॅरेक्सिया कंडिशन, राईट ना. सो या केसमध्ये फिवर जर वाढत गेला तर बॉडी मधलं बेसिकली एक मेकॅनिझम चालू झालेलं, राईट ना. तर ते मेकॅनिझम और ती जी डिफेन्स लेवल असणार आहे, डिफेन्स लाईन असणार आहे, कोणत्या नंबरचे? सेकंड लाईन डिफेन्स येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होते? सो फर्स्ट बॅरियर अँड सेकंड बॅरियर प्रोव्हाइड फर्स्ट लाईन डिफेन्स अँड इन दॅट फिजिओलॉजिकल बॅरियर मधली फिवर जी असणार आहे ती कोणती प्रोव्हाइड करते? सेकंड लाईन डिफेन्स. सेकंड लाईन डिफेन्स कोण कोण प्रोव्हाइड करतं? सेल्युलर बॅरियर आणि या सायटोकायनिन बॅरियर. आता सेल्युलर बॅरियर मध्ये आपण एस्पेशली कोणत्या सेल बद्दल डिस्कस करतोय? डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी मध्ये एस्पेशली दोन टाईपच्या सेल मेनली आपण डिस्कस करतो, फॅगोसायटिक सेल आणि दुसरी फॅगोसायटिक सेल मध्ये मला सांगा कोणकोणते सेल आहेत? न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि बेसिकली नॉन फॅगोसायटिक मध्ये. तर या दोघींचं फंक्शन उद्याच्या क्लासमध्ये आपण बघू. समजलं का शिकवलेलं सगळा पॉइंट? काय डाऊट आहे का याच्यामध्ये? चलो, हरे कृष्ण.